नमस्कार मंडळी. पाडव्याच्या या शुभदिनी मी चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित यंदाची ही 50वी दिवाळी पहाट आणि यावर्षी आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतायुषी वाटचालीचा आनंद साजरा करत आहोत. स्वातंत्र्यप्रेमी, इतिहासाचे गाढे अभ्यासक, नाटककार, प्रतिभावान लेखक, एक प्रचंड ऊर्जा असलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व अशी विविध रूपं असलेला बाबासाहेबांचा हा झंझावात एका दिवसात उलगडून दाखवणं केवळ अशक्य. म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत. मंडळी, या अशा महान व्यक्तीचा काही क्षणांचा सहवास देखील आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. आणि असाच अनुभवांचा खजिना असलेले काही कलाकार आपल्या भेटीला आले आहेत. बाबासाहेब पुरंदरे निर्मित सुमारे 200 ते 250 कलाकारांचा सहभाग असलेलं, उंट, हत्ती, घोडे असा शिवकालीन सरंजाम असलेलं जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं महानाट्य अर्थातच जाणता राजा. या महानाट्यात काही भूमिका साकारलेले कलाकार आज आपल्या भेटीला आले आहेत आणि ते आपल्या अनुभव कथनातून बाबासाहेबांविषयीचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहेत. ही अनोखी गप्पा मैफिल सुरू करण्यापूर्वी मी चतुरंगी प्रथेप्रमाणे कार्यकर्ता सौरभ केतकर याला विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं पुष्प आणि अत्तरकुपी देऊन स्वागत करावं. या मैफलीचं नाव आहे शिवशाहिराचा शतायुषी झंझावात. आज आपण संवाद साधणार आहोत बाबासाहेबांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या आणि निर्मिती केलेल्या जाणता राजा या भव्य नाटकातल्या कलावंतांशी. जगातलं दुसरं आणि आशिया खंडातलं पहिलं भव्य नाटक म्हणजे जाणता राजा. 1350 पेक्षा ज्याचे जास्त प्रयोग झालेले आहेत. हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, 250 पेक्षा जास्त कलावंत, ही सगळी मोठ बांधून हे भव्य नाटक सादर करण्याचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं, प्रत्यक्षात आणलं. नुसतं प्रत्यक्षात आणलं नाही तर आपल्याबरोबर 3 पिढ्यांना बघायला आणि जगायला लावलं. मी सुरुवात अर्थातच पुरंदरे सरांच्यापासून करणार आहे. मला हे कायम कुतूहल आहे की कुठल्याही व्यावसायिक कलावंताला न घेता ही व्यक्तिरेखा किंवा हे कॅरेक्टर तुम्ही साकारायचं हे बाबासाहेब कसं ठरवत होते? बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट शिकवली. बाबासाहेब गुरु आहेत सगळ्यात. आणि कशी ती भूमिका आहे ना, शाहिराची भूमिका, हा केवळ शाहीर नाही आहे बरं का. हा कीर्तनकार आहे, हा प्रवचनकार आहे, हा बहुरूपी आहे, हा नाटक करणारा तर आहेच आहे, निवेदन करणारा आहे, शाहीर सांगणारा आहे, शाहिरी पद्धतीने सांगणारा आहे. तो अनेक कलांचा संगम असलेली ती भूमिका आहे. वा वा, क्या बात आहे. आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारची पर्सनॅलिटी नको. मग ह्या मुलाला सगळ्या अंगाने शिकवलं पाहिजे. आणि ही सुरुवात, हे घणाचे घाव घालण्याला सुरुवात बाबासाहेबांनी सुरू केली. पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं, संजयराव, रोज किमान 2 केळी खायची. कारण त्यास माझी तब्येत म्हणजे काय सांगायची तुम्हाला. आणि सुरुवात केली. म्हणजे आहार कसा असावा, थोडं मोठं व्हायला पाहिजे, पिळदार बनलं पाहिजे, केवळ जाड नाही. आणि त्याचबरोबर तिची चपळता आहे ती येण्यासाठी त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, अनेक गोष्टी सांगितल्या. घोड्यावर बसायला शिकवलं, पळायला शिकवलं, धावायला शिकवलं, स्टेजवर कसं चालावं हे शिकवलं, प्रेक्षकांकडे नजर कशी फेकावी हे शिकवलं. अहो तुम्हाला सांगतो, मला नाच आला पाहिजे, कारण ती शाहिराची भूमिका करताना लावणी नाचायची आहे. मी हो राया गोकुळची बासुरी. मग त्यासाठी त्यांनी मला कृष्णदेव मुळगुण यांच्या घरी पाठवलं. कृष्णदेव मुळगुणांकडे सांगितलं, संजयरावांना तुमच्याकडे सुपूर्त केलं आहे, नाच शिकवा, पण नाच शिकून झालं की परत माझ्याकडे पाठवा. त्यांच्याकडे नाच शिकलो, नाचच्या स्टेप शिकलो. शामराव जोशी होते, दिवाकरराव पांडे होते, तेंडुलकर होते,
त्या सगळ्यांनी मला नाटकाचे मूलभूत ज्या गोष्टी असतात, चालणं, फिरणं, नजर फेकणं, नजर फोकस करणं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि त्याच वेळेस मी बाबासाहेबांना खूप वर्ष बघत होतो आणि त्या बघता बघता मी त्यांच्यातले अनेक गुण, बोलण्याची शैली मी टिपत होतो. 5-5, 10-10 हजार माणसं मंत्रमुग्ध करण्याची ताकद 3 तास त्यांच्या जी होती ते मी बघत होतो. आणि प्रत्येक वेळी त्यांचा कार्यक्रम झाला ना की ते मला प्रश्न विचारायचे, बरं का, संजयराव आजचा परफॉर्मन्स कसा वाटला तुम्हाला. त्यांचं लक्ष आपला जो विषय आहे ना तो प्रभावीरित्याच मांडला गेला पाहिजे. विषयाबद्दल शंकाच नाही आहे, शिवचरित्र मांडायचं आहे, पण ते प्रभावीरित्या मांडायचं असेल तर परफॉर्मन्स असला पाहिजे. म्हणजे बॉडी लँग्वेज असेल, चेहरा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये परफॉर्मन्स दिसला पाहिजे. नाच शिकलो, घोड्यावर बसायला शिकलो. त्याच्यानंतर त्यांनी मला एकदा सांगितलं, संजयराव चला आपण थिएटरमध्ये जाऊ. मी बाबासाहेबांच्या शेजारी बसून अल्का टॉकीज थिएटरमध्ये एक चित्रपट बघितला. पण चित्रपट बघत असताना त्यांनी मला सांगितलं की त्यामधला जो शाहीर आहे, नवरंग चित्रपट त्यांनी मला दाखवला. बैजू वावरा दाखवला. तो कसा डफ मारतो थाप, ती बघा. डफावरची थाप कशी असते ती बघा. त्याचा तो आवेश बघा. नंतर त्यांनी मला नुमोवी शाळेमध्ये नेलं. त्यावेळेस ही रात्र शाहिरांची असा एक कार्यक्रम असायचा. रात्रभर शाहीर पोवाड्यांचं सादरीकरण करायचे. वेगळ्या भागातनं शाहीर यायचे. ते मुद्दाम मला दाखवायला घेऊन गेले आणि नुसतं दाखवलं नाही, ते सांगितलं ते कसे पायावर बसतात. त्यांची एक स्टाईल असते बरं का शाहिरांची, पाय दुमडून आणि हात अशी करण्याची, ती बघा. अशा प्रत्येक बारकावे मी पकडत होतो. त्यांचं मिशीवर ताव देणं असेल, नजर फेकणं असेल, पायावरती बसणं असेल, शड्डू ठोकणं असेल, या प्रत्येक गोष्टी त्यांनी मला टिपायला सांगितल्या. संजयराव मला शाहिरातला हे पाहिजे, मला डफावरची थाप अशी पाहिजे, मला डफाचं धरणं असं पाहिजे, हातातलं कड तुमचं असं दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शिकवणं आणि त्यातनं मी घडत गेलो. मी शून्य होतो. नाटक कशाशी खातात मला काहीच माहीत नव्हतं. नाटक म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. पण माझा माणूस मी घडवणार, मला पाहिजे असलेला शाहीर मी घडवणार, मला पाहिजे असलेली शिवाजी महाराजांची भूमिका मी तयार करणार, हे जे त्यांचं स्वप्न होतं ना ते स्वप्न साकारत होतं. पुरंदरे सर, आम्ही म्हणजे जे कागदोपत्री किंवा पुस्तकांमधनं किंवा बाबासाहेबांकडनं ऐकलेलं आहे, त्याचा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1985ला झाला. बर 85 नाही, साल सोडून द्या, कुठं झाला ते सांगतो, जरूर, आणि कसा झाला ते सांगतो, जरूर, आणि त्यामध्ये किती कलाकार होते ते पण सांगतो. पुण्यामध्ये फरशीवाले साठ्यांचा एक बंगला होता. तिथे एक वर गार्डन होती, टेरेस गार्डन. त्या गार्डनवर पहिला प्रयोग झाला. बर, त्या प्रयोगाला 4 कलाकार काम करत होते. मी, बाबासाहेब, अजित आपटे, दिवाकर पांडे आणि सतीश जोशी. आणि समोर प्रेक्षक होते 10. इतक्या छोट्या स्वरूपातनं आज तुम्ही जे बघताय दिव्य भव्य दिव्य ते स्वरूप मुळात हे असं होतं. पण तिथपासूनचा प्रवास जो आत घडत गेला त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे काळानुरूप बदल आणि काळानुरूप नवीन नवीन गोष्टी सतत शिकणं आणि नवीन नवीन गोष्टी ॲड करत जाणं हे त्यांच्यामध्ये फार विलक्षण आहे. सांगलीच्या एका प्रयोगामध्ये ते बैलगाड्या सामान वगैरे येणं जाणं चालू होतं. सामानाचे हत्ती, घोडे, उंट ते सगळं चालू होतं काम. तेवढ्यामध्ये सामान घेऊन येणारी एक बैलगाडी दिसली आणि मी बाबासाहेबांना विचारलं, भाऊसाहेब एक आयडिया आली बरं का. आणि बाबासाहेबांचं एक पद्धत आहे बरं का, कुठल्याही नवीन गोष्टीला ते पटकन चांगली दाद देतात. बघू, नंतर बघतो, विचार करतो असं नाही. शाबास, इथे मला शाहीर दिसला, इथं मला दिग्दर्शक तुमच्यातला लपलेला दिसला. म्हणलं ती बैलगाडी जी आहे ना ती बैलगाडी आपण स्टेजवरनं आणूया. आणि ज्यावेळेस त्या गावागावाच्या जत्रा आहेत त्या रंगू लागल्या त्यावेळेस ती बैलगाडी येईल. आणि खरंच तुम्हाला काय सांगू, दुसऱ्या दिवशी त्या प्रयोगात, खरं म्हणजे तो प्रयोग तिसरा होता, पहिल्या प्रयोगात बैलगाडी नव्हती, तिसऱ्या प्रयोगामध्ये बैलगाडी आली. झूल लावलेली होती, त्या बैलांच्या अंगावरती ते सजवलेलं होतं. तोही माणूस मोठा हौशी, कारण मगाशी सांगितलं ना, ज्यांना हौस नाही त्यांनी संसार करू नये. आणि ती बैलगाडी ज्यावेळेस स्टेजवरनं इकडून तिकडे धावत गेली, गावोगावच्या जत्रा यात्रा रंगू लागल्या, ती बैलगाडी गेली, ती बोथाटी फिरवणारी आली,
ती लावणी नाचणारी आली, तो कुस्त्यांचा फड आला, आणि मग तो जो प्रसंग एवढाच प्रसंग असेल, पण तो जो काही रंगला, असा प्रत्येक प्रसंग ठिपक्या ठिपक्यानी तो असा फुलला आहे. वा 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 वा, क्या बात आहे. प्रसन्न, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं हे प्रत्येक रंगभूमीवर काम करणाऱ्या माणसाचं स्वप्न असतं. नक्कीच. म्हणजे भालजी पेंढारकरांच्या चंद्रकांत सूर्यकांत पासून ते अमोल कोल्हेपर्यंत आपण बघितलेलं आहे. अगदी श्रीकांत मोघेंचे चिरंजीव शंतनूनी पण एका सिरियलमध्ये व्यक्तिरेखा साकारली. ही व्यक्तिरेखा तुम्ही करावी हे बाबासाहेबांनी कसं आणि कधी ठरवलं? आपण जो मगाचा जो मुद्दा होता संजय रावांचा, की ठिपक्या ठिपक्यांच्या रांगोळीचा, तर आज दिवाळी आहे. ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी जी असते ती रंगवायची असते. आधी छोटी असते, 2 ठिपके 4 ठिपके. संजय रावांनी पहिल्या 2 ठिपक्यांपासून सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक एक रंग भरत गेलो आहे. आणि ते रंग इतके बेमालूमपणे, त्यात एका रंगात दुसरा आणि दुसऱ्यात तिसरा, असा बेमालूमपणे आणि अत्यंत प्रभावशाली हा बाबासाहेबांच्या पूर्ण त्यांचा जो व्ह्यू आहे त्याच्यामुळे तो साकार झाला आहे. बरोबर. आणि मी 87 सालापासून जाणता राजात छोट्या मुलाचं, म्हणजे 7वीत होतो तेव्हापासून मी काम करतो आहे. बाहेर मला बाबासाहेबांच्या घराच्या बाहेर घोडे दिसायचे आणि मी अत्यंत चांगला घोडा चालवतो. तर मी त्यांना विचारायला गेलो, मला घोडे चालवायला मिळतील का? तुम्ही डायरेक्ट त्यांना डायरेक्ट विचारायला गेलो. तर ते मला माहिती नव्हतं ते कोण आहेत. इतकं म्हणजे अत्यंत इनोसंटली मी विचारायला गेलो की ते इतके घोडे आहेत, तर मला एक चालवायला द्याल का सकाळी रोज, कारण मी चालवतो. तर ते म्हणाले, तुम्ही काय नाटकात वगैरे काम करता का? तर मी म्हटलं, हो मी करतो. मी अण्णा राजगुरूंबरोबर नाटकांची कामं, म्हणजे बालनाट्य करायचो. मग मला म्हणाले, तुम्ही आधी संध्याकाळी 7:30 वाजता बरोबर विश्रामबाग वाड्यात या, मग तुम्हाला घोडा मिळेल. मग मी गेलो विश्रामबाग वाड्यात आणि मला असं वाटलं होतं की गेल्या गेल्या काहीतरी एक चांगला रोल मिळेल. तर मी गेलो, तर तिथे प्रॅक्टिस चालली होती आणि प्रॅक्टिसमध्ये मला एकाने सांगितलं की तू तिकडे त्या लहान मुलांमध्ये जाऊन उभा राहा. मग मी तिथे पांडे म्हणून, दिवाकर पांडे, आत्ता पुरंदरेंनी उल्लेख केला ते त्यावेळेला दिग्दर्शन करत होते. मी त्यांना म्हटलं, मला रोल केव्हा मिळेल? तर ते म्हणाले की एवढी 250 माणसं कशाला थांबली तिथे, आज तू केव्हा आलास? मी म्हटलं, आज पहिला दिवस आहे. ते म्हणाले, तू येत जा आणि बघत जा इथे काय चालतं आहे ते. आणि मी तेव्हापासून मी त्यात ॲब्झॉर्ब झालो आणि मग एक एक प्रयोग करत राहिलो. आणि 97 साली, त्याच्या आधी संजयराव दिग्दर्शन करत होते, तर संजयरावांनी मला ह्या मेन रोलच्या पर्यायी भूमिकेसाठी माझी तयारी चालू केली होती. ते बाबासाहेबांच्या सांगण्यावरूनच केली असावी असं मला वाटतं. आणि मग बाबासाहेबांची जी जर्नी आहे ती लाजवाब आहे असं म्हणायला पाहिजे. कारण त्या जर्नीमध्ये माणूस, जो सामान्य माणूस असतो, तो असामान्य अशा व्यक्तिरेखा ज्या वेळेला सादर करतो आणि त्याच्यामध्ये ते घडवणं ते अलौकिक आहे आणि ते न सांगता घडवणं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हा बिगर दॅन लाईफ किंवा लार्जर दॅन लाईफ असा रोल आहे. लोक काही वेळेला ते दैवत्वाला पोचलेला रोल आहे. त्याच्या आधी चंद्रकांतजींसारख्या मोठ्या कलाकाराने तो केला होता आणि तो पावित्र्याने केला होता. मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आमच्या जाणता राजाच्या बाबतीत किंवा आपल्या जाणता राजाच्या बाबतीत अशी वाटते की कुठल्याही शिवाजी महाराजांच्या रिलेटेड आणि शिवाजी महाराजांची खुद्द भूमिका ही आम्ही पावित्र्याने करतो. आम्ही जे करतो आहे ते आम्ही हौस, छोटा शब्द आहे, पण आम्ही बाबासाहेबांच्या श्रद्धेसाठी आणि शिवाजी महाराजांच्या भक्तीसाठी हे सगळं करतो. यात कुठलाही रोल छोटा नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचा रोल आणि मॉबमध्ये यांचं एकमेकाशी जे ताळमेळ आहेत ते खूप छान आहेत. एकदा असं झालं की एक फार थोर व्यक्ती नाटकाला येणार होते. त्यावेळेचे विराजमान मुख्यमंत्री होते आणि त्यांचा पगडा खूप मोठा होता. तर बाबासाहेबांनी मला सांगितलं की राजे,
आपल्याला ठाऊकच आहे त्यांची ती शैली आहे की एकदा जिरेटोप आणि गळ्यात कवड्याची माळ घातली की जगदंबेपुढे आणि आऊसाहेबांपुढेच फक्त वाकायचं. अशा प्रकारच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून बाबासाहेबांनी आम्हाला घडवत इथपर्यंत आणलं आहे. एकदा काय झालं की बाबासाहेबांचं ऑपरेशन झालं होतं, पेसमेकर बसवलं त्यांना, पण जाणता राजाचे प्रयोग चालू होते आणि ते पेसमेकर बसवल्यावर डॉक्टरांना म्हणाले म्हणजे आता मी बरा झालो आहे, मग मी आज संध्याकाळी नाटकाला जाणार म्हणून. करेक्ट आहे ना, त्यांचं काहीच चूक नाही, त्यांचं कधीच नाही, म्हणजे ते फार. तर ते संध्याकाळी नाटकाला आले आणि ती एक पत्र्याची खुर्ची असते ती घेऊन त्या लाईटचा बॉक्स असतो तिथे बसले, लाईट साऊंडच्या, आणि राज्याभिषेकाच्या वेळेला ते विंगेत येऊन बसले आफ्टर इंटरवल. तिथे म्हटलं नको, तर आतमध्ये, म्हणजे आतमध्ये जाता येतं त्यांना घेऊन, तर ते तसे बसले आणि माझी एंट्री होती, माझी म्हणजे शिवाजी महाराजांची, आणि मी ते धनुष्य घेऊन आलो आणि विंगेत उभं राहिलो माझ्या एंट्रीची टायमिंग घ्यायला. तर त्यावेळेला चटकन बाबासाहेब उठले आणि त्यांनी मुजरा केला. हा प्रसंग इतका मोठा आहे माझ्यासाठी की बाबासाहेब त्यांच्या नाटकातल्या कलाकाराला न बघून ते नाटक नाहीच आहे हा एक मोठा अनुभव आहे आणि हा सगळ्या जगाला ते देत आहेत. इतका मोठा अनुभव आहे. तुमची एखादी हृदय आठवण जाणता राजाशी रिलेटेड? मी जी सांगितली बाबासाहेबांनी घडवलेल्या गोष्टी, त्यामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं वेळोवेळी काय करायचे, घरी यायचे आणि खालतून हॉर्न मारायचे आणि मग मी खालती आलो की म्हणायचे गाडीत बसा, आणि मग मी पन्हाळ्याला जाईन का पर्वतीला जाईन मला माहिती नसायचं, काही व्हायचं. आणि मग त्याच्यात ते बऱ्याच गोष्टी एक एक करत सांगायचे की शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, की ते रागवले की कसे असतात. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त पॉलिटिकल किंवा डिप्लोमॅट नव्हते, ते एक मिलिटरी जनरल होते. त्यांना जी घड्याळाची जी गोष्ट आहे की 1 सेकंद उशीर म्हणजे 0% मार्क, 100% नाही, 0%. तर ते बाबासाहेबांनी पाळलं, आम्हाला पाळायला लावलं काटेकोरपणे. बाळासाहेब ठाकरे आले होते रुपारेलच्या प्रयोगात, त्यांना थोडासा उशीर झाला आणि उशीर झाल्यावर लोकांना अभिप्रेत असतं की अशी मोठी व्यक्ती आली की नाटकं थांबतात. पण मग बाबासाहेब म्हणाले की 7:30 वाजायला 3 मिनटं कमी आहेत आणि जाणता राजा असं ते ओरडून जाणता राजा 7:30ला सुरू झालं आणि त्यांच्यासाठी एक सोफा ठेवला होता. तर मग ते झाल्यानंतर बाळासाहेबांना इतका आनंद झाला की वेळेवर नाटक सुरू झालं. नंतर ते स्टेजवर आले, लोक उभी राहिली होती, लोकांना म्हणाले की शिवाजी महाराजांना मुजरा करा, हे आत्ता शिवाजी महाराज आहेत, जे कोणी आहेत ते शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणाले ही शिस्त आपल्या सगळ्यांना लागली पाहिजे की 7:30चा प्रयोग 7:30ला सुरू होतो, VIP साठी तो कधीच थांबत नाही. आणि सर्व प्रयोग वेळेत, आणि सगळे आत्तापर्यंतचे 1350 प्रयोगांपैकी एकही प्रयोग 7:30 वाजून 1 मिनिटांनी कधीच सुरू झाला नाही आहे. आणि जाणता राजांनी काय संस्कार दिले आहे कलावंतांना आणि रसिकांना, याबद्दल जाणून घेऊयात बाबासाहेब पुरंदरे यांच्या सुनबाई सौभाग्यवती भैरवी अमृतराव पुरंदरे यांच्याकडून. नमस्कार. माझी पहिली एंट्री किंवा पहिल्यांदा मी जाणता राजात आले तो दिवस मला आठवतोय की मुळात माझं कारणच तिथे येण्याचं, हे नाटक आवडतं किंवा ॲक्टिंग आवडतं हे कधीच नव्हतं. मला तिथले संस्कार किंवा तिथलं वातावरण बघून मी अट्रॅक्ट झाले. त्याचं उदाहरण सांगते की मी जेव्हा लग्न करून आले पुरंदरेंच्या घरी, त्याच्यानंतर नाटक सुरू झालेलं होतं 1985 साली आणि त्याचे प्रयोग होत होते, तर ते मी बघायला म्हणून गेले होते एक दिवस. तर प्रयोगाच्या आधी पाठीमागे वावरताना असं लक्षात आलं की कोण कोण काय काय कामं करतंय नाटकाआधी. त्याच्यामध्ये एक काही जण घागरी नीट ठेवत होतं, कोणी पलिते नीट ठेवत होतं, कोणी सिंहासन सजवत होतं, कोणी स्टेज झाडत होतं. त्याच्यामध्ये नंतर माझ्या असं लक्षात आलं की स्टेज झाडणारा जो मुलगा होता तोच पुढे शिवाजी महाराजांचं काम करणारा मुलगा होता. हे बघून मला इतकं आश्चर्य वाटलं
की तोपर्यंत आम्ही नट नट्या सिनेमातले नाटकातले ॲक्टर म्हणजे काय याची एक वेगळी कल्पना किंवा समज एक होता, त्याला एकदम छेद गेला. आणि मला असं वाटलं की ही नाट्य शाळा नाही आहे किंवा नाटकाचं माहोल नाही आहे, तर हे एक शाळा आहे, हे संस्कार वर्ग आहे आणि हे वेगळंच काहीतरी आहे. सो खरं तर ते मला पहिले अट्रॅक्ट केलं त्यांनी आणि मला नाटकात काम करावंसं वाटायला लागलं आणि या गटात असावंसं वाटायला लागलं. पुढे पुढे मी जेव्हा खरोखर म्हणजे या सगळ्या वातावरणात राहत असताना नाटकाला आम्ही जायचो 15-15 दिवस, 200-200 माणसं प्रयोगात असायची. ही सगळी एकत्रित असणं म्हणजे तुम्ही संस्कारित नसाल किंवा एकत्रित काम करण्याची तुमची ताकद नसेल तर ते राहणं किंवा त्या पद्धतीने शिस्तीने काम करणं अशक्य होतं. आणि बाबांची शिस्त, त्यांचं प्रेम करणं लोकांवरती आणि त्यांचा काटेकोरपणा हे सगळं तिथल्या प्रत्येक माणसावरती कोरलं गेलं होतं, कोरलं जात होतं टप्प्याटप्प्याने. एकदा मला आठवतंय इचलकरंजीला जाणता राजाचे प्रयोग होते आणि त्याच्यात शेवटची 30-35 मिनटं राहिली होती प्रयोगाची, जेव्हा की राज्याभिषेक आता सुरू व्हायचा त्याच्या आधीची 10 मिनटं आणि संपूर्ण महाराष्ट्रातले दिवे गेले. ही मी साधारण सांगत असेन 20 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि संपूर्ण महाराष्ट्रातले दिवे गेले तरी नाटकाच्या इथे विजेचं ते काय त्याला म्हणतात ते आणून ठेवलेलं होतं. वीज त्याच्यावरती चालू होईल, ॲटलिस्ट ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होईल इतकं तरी त्यांनी सोय केलेली होती. पण लाईट्सचं काय करायचं ते कळत नव्हतं. पण खरोखर पुढच्या 15 मिनिटात सगळीकडे संपूर्ण अंधार झालेला होता. पण पुढच्या 15 मिनिटामध्ये नाटक सुरू झालं. कसं तर जनरेटरच्या थ्रू ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू झालं आणि पलिते घेऊन छोटी छोटी मुलं जी राज्याभिषेकामध्ये नसतात, बाल शिवाजीबरोबर असतात, ती राज्याभिषेकात नसतात, ती छोटी मुलं प्रत्येक सीनच्या शेजारी पलिते घेऊन उभी होती. हा शिस्तीचा एवढा मोठा धडा आम्हाला त्या दिवशी मिळाला ना की मला वाटते त्या दिवशीच्या प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये त्यांनी कुठलंही काम केलं असेल पुढे आयुष्यात तरी तो धडा आम्ही कधीही विसरणार नाही. आणि हे केवळ 15 मिनिटात होऊ शकलं याचं कारण बाबांची त्यावरची श्रद्धा आणि आमची बाबांवरची श्रद्धा, ह्या दोनच गोष्टींमुळे. याचा प्रेक्षकांवर काय परिणाम झाला असेल? शिवचरित्राचा होईलच, पण ह्या समारंभ किंवा ह्या प्रसंगाचा परिणाम हा लोकांवरही नक्की झाला असणार की ह्या परिस्थितीतूनही मार्ग काढून प्रयोग झाला. बरं, विषय इथे संपला नाही. आम्ही सगळेजण नर्वस होतो कारण पलित्यांमध्ये प्रयोग करावा लागला. एवढं झगमगीत लाइटिंग होतं ते नाही दाखवता आलं आपल्याला प्रेक्षकांना. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये बातमी अशी आली होती, आम्ही सगळे नर्वस होतो की कालचा प्रयोग जरा डल झाला. बातमी अशी आली होती की काल खरोखरी कसा राज्याभिषेक झाला असेल पलित्यांमध्ये तसा राज्याभिषेक पाहायला मिळाला. मग तेव्हा आम्हाला कळलं की आपण जे एकत्रित आहोत, आपण जे संस्कार घेतले आहेत त्याचा काय परिणाम होतो. इमर्जन्सी कधी सांगून येत नाही, पण तुम्ही जर गटामध्ये एकत्र असाल, तुम्ही गटामध्ये जर मिळून असाल आणि एकाच ध्येयाच्या दिशेने जात असाल तर ऐनवेळीही इतकं चांगलं काम होऊ शकतं. हे खरोखर बाबांमुळे आमच्यावर आणि प्रेक्षकांवर त्या दिवशी नक्कीच परिणाम झाला असणार. मी आता मुलाखतीमध्ये पुढच्या टप्प्यावरती येतोय राजेंद्र ढुमे यांच्याकडे. राजेंद्र ढुमे हे व्यवसायानी हेवी मशिनरी इरेक्ट करणारे सद्ग्रस्त आहेत. पण बाबासाहेबांनी सांगड कशी कुठे घातली तुम्ही बघा. काय त्यांनी हेरलं असेल आमच्या मित्रांमध्ये की 2 अशा बहारदार व्यक्तिरेखा, म्हणजे एकाचं नाव घेतल्यानंतर आपलं ब्लड प्रेशर रागाने वाढावं. कोण तर आलमगीर औरंगजेब, आणि दुसऱ्याचं नाव घेतल्यानंतर अभिमानाने ऊर भरून यावा
की मथुरेजवळच्या गावातनं येऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक काव्यग्रंथ निर्माण करणारा कविराज भूषण, अशा 2 व्यक्तिरेखा या आमच्या मित्रांनी साकारलेल्या आहेत. राजेंद्र, तुमचा काय अनुभव आहे, काय तुम्ही सांगाल आठवणीबद्दल? मला का आत्ता भरून आलं माहिती का, की मी आता आमच्या मित्रांना माहिती आहे सगळ्यांना की आम्ही सगळे स्लम एरियामध्ये राहणारा, मी गणेशपेठेमध्ये राहणारा मुलगा, आणि आमच्याकडे एक श्याम मेमाडे नावाचा आमचा ज्येष्ठ मित्र आहे. तर तो रिक्षा चालवायचा, आणि एक दिवस बाबासाहेबांच्या घराच्या समोर रिक्षा स्टँडवर रिक्षा घेऊन उभा होता, आणि बाबासाहेब त्याच्या रिक्षेत बसले, आणि त्यांना कुठं जायचं होतं तिथं त्यांनी सोडलं, आणि हा पैसे घेईना बाबासाहेबांकडून. तर बाबासाहेब म्हणतात तुम्ही असं का करता? तर नाही, मी तुम्हाला ओळखतो आणि मी तुमचं नाटक पाहिलंय म्हणलं, आणि मला ते खूप आवडलं जाणता राजा, तेव्हा ते नुकतंच आलं असेल. मग बाबासाहेब म्हटलं तुम्ही काम कराल का त्यात? तो उडलाच तो एकदम, अरे मला कसं, मी काहीच केलेलं नाही. नाही नाही, या तुम्ही आज संध्याकाळी विश्रामबागवाड्यावर या. तर मग आता श्याम त्यात काम करतो, काय काम? तर राज्याभिषेकाला ते शिपतारा घेऊन जायची, हातात तबक घेऊन जायचं अष्टबदनाच्या मागे, किंवा बाला घेऊन कुठेतरी उभं राहायचं, आणि त्याला पहिली भूमिका श्यामला मिळाली ती संबळ वाजवायची, म्हणजे संबळ वाजवायची ऍक्शन करायची. बरं, मग त्याचे मित्र आम्ही काय करायचो की पुण्यात प्रयोग असतील तर स्वयंसेवक म्हणून तिथं उभं राहायचं, व्यवस्था किंवा काय कपडे पाठात किंवा कुठंतरी असं. मग अरे मग आता आम्ही पण काम करू का? मग बाबासाहेबांना एक दिवस मी जाऊन विचारलं की बाबासाहेब मलाही यायचंय. हो या की म्हणे तुम्ही. तर तिथं त्या तालमी व्हायच्या. तुम्हाला आठवत असेल संजय राव की प्रत्यक्ष जाणताराजाच्या प्रयोगात काम करणं आणि जाणताराजातल्या कलाकारांच्या समोर तालमीत काम करणं हा खूप अवघड गोष्ट आहे. सगळे समीक्षकच ना, सगळे समीक्षक आणि सगळे पुणेकर, म्हणजे काय बोलायचं नाही त्याला. तर त्या याच्यात मध्ये मग कुठं किरकोळ भूमिका किंवा अशा त्या आमच्या असायच्या. पण झालं काय माहिती का, बाबासाहेबांनी घेरलं होतं की मी तुम्हाला मग सांगितलं, तर त्यात आणखीन काही नावं आहेत, सगळ्यांचीच नावं इथं घेता येणार नाही. पण सुनील थोपटे होता किंवा विजय बोराटे किंवा आमचा जितू रेणके, सर्जेराव चव्हाण, ही सगळी मंडळी आहेत ना, आम्ही यांना बाबासाहेबांनी एकच काम दिलं होतं, काय की आम्ही असे जरा तगे होतो आणि पूर्व भागातून आलेलो, आणि बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही ते मॉब सीन्स आहे ना ते नाटकाच्या वेळेला त्याच्याकडे लक्ष देत जा बरं का. लक्ष देत जा म्हणजे आम्हाला कळलं, बाकी आता काय करायचं. आणि मला आता ते जाणवतंय की बाबासाहेबांनी गणेश मंडळातले कार्यकर्ते होतो आम्ही, आणि आम्हाला सार्वजनिक काम करायचं हे प्रशिक्षण तिथं त्या गणेश मंडळातून मिळालं. आज आमच्यातले काही लोक राजकीय क्षेत्रात पण आहेत, पण ती आपण म्हणतो ना की पुण्यातली ही गणेशोत्सव मंडळ आहेत ना, ही कार्यशाळाच आहे, ती पायाभरणीच आहे तिथं, आणि त्याचा उपयोग कुठे कुठे झाला त्या आयुष्यात माहिती आहे. म्हणजे आता इथं काय ती सांगण्याची वेळ नाही. पण बाबासाहेबांनी त्या मॉप्सिनच्या कामामध्ये आम्हाला असं इन्व्हॉल्व केलं होतं की स्टेजवर एक नाटक घडत असतं आणि स्टेजच्या मागे एक नाटक घडत असतं. तर औरंगजेबाचं असं आहे की मी काय आद्य कलाकार नाही औरंगजेब करणारा, आधी अजित करतो, पहिल्यापासून अजित आपटेंनी औरंगजेब केला. मग त्यावेळेला बाबासाहेब औरंगजेब करायचे काही काळ, आणि आम्ही बघायचो की अरे बाबासाहेब औरंगजेब करून आले की घामाघुमाने थकलेले असायचे. आणि बरं त्यांना काय तेवढंच काम नाही ना, त्यांना सगळ्या प्रयोगाचं त्यांना टेन्शन, आणि प्रत्येक प्रयोग हा पहिला प्रयोग असल्यासारखंच त्यांच्या दृष्टीने, बाबासाहेबांच्या दृष्टीने, आणि प्रत्येक काम परफेक्ट आलं पाहिजे. मग प्रत्येक गोष्टीत बाबासाहेब बारीक लक्ष घालणार. मग कुणीतरी तयार व्हा. त्यावेळेला मी छोट्या मोठ्या भूमिका, बाजी घोरपडा कर, कुठं काय कर, अशी कामं मला होतीच त्यावेळेला. तर तेव्हा बाबासाहेब म्हटलं मग करा तुम्ही प्रॅक्टिस. तर आता प्रॅक्टिस करणं कलाकारांच्या समोर हे सगळ्यात अवघड काम आमच्या, आणि ते ट्रोल करणार आपल्याला तिथं बसून, म्हणजे. तर मग मला आत्ताच्या मीडियाची उपमा तुम्ही त्यावेळेस समीक्षेला दिली, आणि तो ट्रोल काय असतो तो त्यावेळेला अनुभवलेला. तर झालं काय की बाबासाहेबांचा एकदम जवळचा माणूस, की त्यांचा पीए म्हणायचा, किंवा त्यांच्याबरोबर रानावनात फिरणारा माणूस. आपले प्रतापदादा तर होतेच, पण रानावनात त्यांच्याबरोबर फिरणारा विजू दीक्षित, विजयराव दीक्षित, आणि सगळ्या प्रेक्षकांच्या सगळ्यात पुढे बसलेला पहिला प्रेक्षक सच्चित खरे. तर हे साऊंड आणि ते सगळं सच्चित खरे म्हणजे टेक्निकल सगळेच कामं त्यांनी करायची. असं सच्चितराव हे गळकरांचे पुतणे, त्यावेळेस बाबासाहेबांचे गुरु. सच्चितराव इथं बसलेले असायचे, आम्ही बघतोय, आणि ते आमच्याशी बोलायचे प्रयोग सुरू असताना. ते आम्हालाच माहिती असायचं काय बरं का, अरे थोडा पुढे थोडा मागे जा असं. पण या दोघांनी माझी प्रॅक्टिस घ्यायची. असं करताना झालं काय की हा विजू दीक्षित आणि सच्चितराव हे माझी आधी प्रॅक्टिस घ्यायची. म्हणजे हे मी केलेलं, माझ्या दृष्टीने केलेलं काम होतं. पण आज ते
आज ते आज ते बघत असेल. ते दोघं नक्कीच म्हणजे हयात नाहीयेत पण ते बघत असतील. हे तुम्ही जे म्हणलात ते अतिशय खरं आहे. अशा पद्धतीने औरंगजेबाची व्यक्तिरेखा तुम्ही करायला सुरुवात हा, केली. तर माझं सिलेक्शन होण्यामागे या दोघांचे कष्ट आहे. ही तुमच्याशी संवादाची सांगता ही तुम्ही कविराज भूषणाचं स्वगत सादर बरं. करून आपण करतो. त्याचे 2 एंट्रीज आहेत कविभूषणाच्या. पहिल्यांदी आहे ते शिवाजी महाराज आग्र्याला जातात. आदिचतुरंगबीर ते भावसांच्या आवाजातला आपण म्हणायचं म्हणजे मला खूपच हे वाटतंय. आदिचतुरंगबीर रंग में तुरंग जडी सरज शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नाद बिहर नगार नकी नदी नद मद गैब रन खेल रलत है खैल बैल खलक में खैल गैल भजन की सैल बैल सैल उचलत है तारासी तारासी तरानी धुरी धारा में लगत जिमी तारा पर पारा पर वार यो हलत है आणि हा राज्याभिषेकाच्या वेळचा आहे. आणि मग त्याच्यानंतर हा कवी भूषण आलाय दरबारात असं दिसतं ते. आणि मग तर त्याचा तो शिवाजी महाराजांना मुजरा करतो आणि तो दरबार बघून त्याला एकदम काय वाटतं की बाळासाहेबांनी मला ते समजावून तर सांगितलं, पण निनादरावांकडून पण मी ते कविभूषण त्यांच्या तोंडून कविभूषण ऐकणे आणि त्याचा अर्थ आहे म्हणजे हे तो एक लाभ की शक्र जिमी शैल पर अर्क तम फैल पर म्हणजे तम हा जो हे आहे तर त्याच्यावर अर्क म्हणजे सूर्य तसा शिवाजी राजा. शक्र जिमी शैल पर अर्क तम फैल पर बिघन की रैल पर लंबोदर देखिए बाज जो बिहंग पर सिंह जो मृतंग पर कौरव के अंग पर पार्थ जो देखिए राम दश कंध पर भीम जरा संध पर त्यो मलीच बंस पर शिवराज देखिए. वा वा वा. राजेंद्र डुमेंच्या नंतर अभिषेक संजयरावांपासून सुरू झालेली शाहिरांची तुझी 3री किंवा 4थी पिढी तरुण शाहीर आत्ताचा. तुझ्याकडे ही व्यक्तिरेखा तुझी निवड बाबासाहेबांनी कधी केली, कशी केली, काय आठवण आहे तुझी? खरं तर आपण बाबांना शिवशाहीर म्हणून ओळखतो आणि संजयराव असतील की ज्यांनी खरं जाणता राजातला शाहीर उभा केला आणि आता त्याच्यानंतर अनेक लोकांनी तो शाहीर केला. पण संजयरावांना पण माहिती असेल शाहीर दाखवताना बाळासाहेब ज्या मुद्रा करतात ना त्याच्या थोडासा जवळपास जाण्याचाच आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो, कारण बाबांच्या रक्तात येते आणि ते चेहऱ्यावर आपसूक येतं. म्हणजे मी अनेकदा बघितलं आहे की शाहीर ज्या पद्धतीने ते करतात त्याच दर्जानी ते खंडोजी खोपडा दाखवतात, त्याच दर्जानी ते जिजाऊसाहेब दाखवतात, सोयराबाई साहेब दाखवतात, कविराज भूषण दाखवतात. आणि हे उपजत आहे बाबांकडे. आम्ही फक्त तिथे कुठेतरी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्याबद्दल म्हणाल तुम्ही तर हा मी म्हणेल अपघातच घडला. जाणता राजातली असंच ग्रॅज्युएशन झालं आणि बाळासाहेब लहानपणी प्रत्येकाला एक हिरो असतो. आमच्या लहानपणी स्पायडरमॅन किंवा असे टी व्हीवरचे कार्टून्स किंवा असे लागायचे तर लहान मुलांचं ते असायचं. मला अजूनही आठवतं आहे माझे वडील, माझी आई, बहीण त्यावेळी दूरदर्शन होतं. बाळासाहेबांची काही मुलाखत किंवा काही कार्यक्रम लागला की माझ्या घरचे हाक मारायचे, अरे बाळासाहेब आहेत. आणि मी अक्षरशः की माझा एक रोल मॉडेल किंवा हिरो असल्यासारखं येऊन ते बघत बसायचो. बाळासाहेब काय बोलत आहेत ह्याच्यातलं फार काही मला त्यावेळी इतकं कळायचं नाही, पण बाळासाहेब आहेत हे काय माहीत नाही, एक आकर्षण होतं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी सहज पर्वती वाड्यावर बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि अगदी हे सगळ्यांच्या बाबतीत जसं घडलं, तुम्ही काय करताय आता? म्हणलं काय नाही, असं ग्रॅज्युएशन झालं आता मग वाड्यावर या, जाणताराची प्रॅक्टिस आहे, वाड्यावर या. त्या दिवशी जो वाड्यावर संध्याकाळी प्रॅक्टिस बघायला गेलो तो आजपर्यंत तिथे पायाशी रुजू आहे. आणि एक दिवशी असा अचानक मी ऑफिसला असताना बाळासाहेबांचा फोन आला साधारणतः 7:00 वाजता की बाळ तुम्ही माझ्याकडे कधी भेटायला याल? म्हटलं असं आपण सांगा, मी आत्ता ऑफिसवरून 7:30ला ताबडतोब येतो. आणि मी थेट बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेब बसले होते आणि बाळासाहेब म्हणले बा आता तुमचं पुढच्या 1-2 आठवड्यात काय तुमचं काही कार्यक्रम आहेत का? ही बाळासाहेबांची शैली आहे. म्हणलं नाही बाळासाहेब असं काही ठरलेलं नाही, आपण सांगाल तसं.
बाबासाहेब म्हणले बरोबर 4 दिवसांनी, म्हणजे 17 तारखेला, 4 दिवसांनी मला आठवते, 17 तारखेला आपले नाशिकमध्ये प्रयोग आहेत. आणि जे त्यावेळी शाहीर करायचे त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना जाता येणार नव्हतं. तर नाशिकमध्ये तुम्हाला शाहीर करायचं आहे. आणि जे काही त्याच्या आधी मी जाणटरायात काम करायचो, पण शाहीर हे कधीच केलं नव्हतं. शाहिरी फडात मी मागे उभं राहून काम करायचो. शाहीर जवळून बघितलेला होता. आणि बाबासाहेब प्रत्येक प्रयोगाच्या आधी मीटिंग घेणं, कलाकारांशी बोलणं, हे सगळं बाबासाहेब करायचे. त्यावेळी बाबासाहेब नेहमी सांगायचे की शिवाजी महाराजांच्या काळात शिस्त काय होती किंवा संस्कार काय होते, तर आऊसाहेबांनी, शहाजीराजांनी किंवा पुढे शिवाजीराजांनी पुढे असं काही काम सांगितलं तर पहिले जी म्हणायचं आणि मग विचार करायचं की ते कसं करता येईल. आता ते ताबडतोब डोक्यात आलं, वेळलं जी जी म्हणून गेलं. आणि मला आजही आठवतोय, मी घरी आलो आणि मला आत्ताही माझ्या अंगावर काटा आहे की हे आपण कसं पेलणार आहे. कारण हे बाबासाहेबच म्हणतात की जाणता राजाचा हिरो हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, तर जाणतरायाचा हिरो शाहीर आहे. शाहीर ही एकमेव व्यक्तिमत्व आहे त्याच्यातलं की जे तरुण, पूर्ण काळ तरुण राहतं. जिथे म्हणजे महाराष्ट्राचा पूर्वकाळ यादवकालीन काळापासून महाराष्ट्र सुरू होतो तर छत्रपतींच्या राज्याभिषेकावरून संपतो, पण शाहीर तसाच तरुण तसाच आहे. कारण तो तिथे डिक्टेटर आहे. तो जसं संजयराव म्हणले की तो नकलाकार पाहिजे, तो विदूषक पाहिजे, तो बहुरूपी पाहिजे, तो बेरकी पाहिजे, असाच शाहीर पाहिजे. तो त्याचा जो चेहरा आहे तो स्माइली पाहिजे. असे सगळे गुण त्यांना त्याच्यात पाहिजेत. आणि बाबांनी ते अचानक अणुबॉम्ब टाकल्यावर की तुम्हाला ते करायचं आहे. आता हो म्हणालो आहे, पण ही खूप म्हणजे संजयरावांनी केली आहे ती भूमिका, ह्या सगळ्यांनी ती भूमिका बघितली आहे. ते फार चॅलेंजिंग काम आहे, प्रचंड चॅलेंजिंग काम आहे. कारण तुम्ही पोचवता स्टेजच्या डाव्या बाजूला शाहीर आणि शाहिरी फड आहे आणि उजव्या बाजूला सगळे प्रसंग घडतात मॅक्सिमम. मी नेहमी म्हणतो की ते डाव्या बाजूनी जाणता राजाच्या ह्याला एनर्जीला दिलेलं इंजेक्शन आहे. ते ज्या पद्धतीने इंजेक्शन दिलं जातं त्या पद्धतीने ते नाटक उभारून येतं. तशा पद्धतीने ती तिथे भूमिका करायची. आणि ती भूमिका जरी सोलो असली तरी त्याला शाहिरी फडाचं साथ लागते. तुम्ही कितीही उत्कृष्ट समोर भूमिका सादर केली आणि मागे तुमचा संघ जर 5% खाली आला तर तो दर्जा खाली येतो. आणि बाबासाहेब ह्या बाबतीत प्रचंड हट्टी आहेत. आजही वयाच्या, आता बाबासाहेब 100 आहेत. करोना काळामुळे जाणटऱ्याचे प्रयोग, सगळ्यांचेच प्रयोग बंद आहेत. पण 2019 डिसेंबरला आपण शेवटचा जो प्रयोग केला, प्रत्येक प्रयोगाला बाबासाहेब समोर येऊन बसायचे. आणि इतके आग्रही आहेत बाबासाहेब की 1% एनर्जी आणि 1 मार्कही कमी नाही पडला पाहिजे. 100 गाठलीच पाहिजे असा त्यांचा हट्टच असतो. ती त्यांनी गाठलीच आहे वयाची. हेच बाबासाहेब जेव्हा जेव्हा प्रयोगाच्या ठिकाणी येतात तेव्हा 5ची जर मीटिंग असेल तर बाबासाहेब 4:45ला हजर असतात. आम्ही आता सध्या काय होतं, शाहीर करणं आणि मॅनेजमेंट करणं ही दोन्ही कामं असतात. त्यामुळे एकीकडे सेट उभा राहणं, सेट रंगवणं अशी कामं चालू असतात आणि त्यावेळी परत मीटिंगला आवरून परत यायचं असतं. असं सगळं धांदलीत एका ठिकाणी आम्हाला यायला 5:07 झाले. आणि आम्ही तर प्रशिक्षक, मीटिंग सुरू आम्ही करणार असं असताना. आणि आम्ही घाबरतच आलो. कारण मला अजूनही आठवतं आहे, इतकी कामं होती की मागे असलेल्या घागरी रंगवून ठेवल्या आणि आम्ही पळत खोलीवर गेलो. कारण कपडे आणायचे होते पुन्हा, कारण दिवसभर आम्ही तिथंच होतो स्टेजवर. कपडे घेऊन आलो. 5:07 म्हटलं आता काही खरं नाही, संपलं. आम्ही आलो स्टेजवर. बाबासाहेबांनी असं बघितलं, 7 मिनटं उशिरा आलाय, भिंतीकडे तोंड करून उभा राहा. आणि ज्या 100 कलाकारांना आम्ही पुढे 20 दिवस शिकवलेलं असतं आधी, त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी आम्हाला त्या भिंतीकडे तोंड करून, सेटकडे तोंड करून उभं केलं होतं. आणि 5 मिनटानंतर काहीही न झाल्यासारखं बाबासाहेब म्हटले, हां बाळ, कसं आहे आता, आजचं कसं आहे. संपलेला असतो तो विषय. ती शिस्त आहे. आणि ते सोपं सांगतात की हे नाटक नाही, हे महानाट्य नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा आहे आणि हे त्यांचं पूजा घर आहे. तिथे कसं वागावं, ते कसं असावं. येता जाता त्यांना एक जरी तुकडा कागदाचा किंवा ग्लास, कप, कुठलाही चहाचा असा दिसला तर ते स्वतः आजही
खाली वागतात आणि उचलतात की आपण छत्रपतींची पूजा मांडतोय, हे देवघर कसं असलं पाहिजे, तर पवित्रच असलं पाहिजे, हा त्यांचा आजही हट्ट असतो. याला जोडून मिलिंदजी की जाणता राजामध्ये कुठला कलाकार कुठल्या नावाचं त्याचं नाव किंवा तो कुठली भूमिका करतो हे आजपर्यंत कधीच माहिती नाही कोणाला. ते या चतुरंगाच्या निमित्ताने कोण भूमिका करणारे लोक आहेत ते पहिल्यांदा समोर आले. कारण बाबासाहेब आम्हाला सांगतात की तुम्ही कलाकार नाही आहात, तर तुम्ही शिलेदार आहात, तर आपण एक शिवकार्य म्हणून एक काम करतो. एवढंच मला म्हणजे त्या निमित्ताने प्रथम की हा कुठला ऍक्टर आहे की बाबा हे काम करणार आहे हे प्रथमच येतं समोर. त्याबद्दल चतुरंगाचे धन्यवाद. वा वा. राजेंद्र ढुमे, संजय पुरंदरे, डॉक्टर प्रसन्न परांजपे, अभिषेक जाधव हे आमचे जवळचे सुहृद आणि या सगळ्यांच्या माध्यमातनं जाणता राजा या आशिया खंडातल्या पहिल्या महानाट्याच्या आठवणी उलगडता आल्या आणि सगळ्या कलाकारांच्या वतीने चतुरंग प्रतिष्ठानच्या प्रती खूप मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो की आमचं जे श्रद्धास्थान आहे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांना केंद्रस्थानी ठेवून चतुरंगची परंपरा गेली अनेक वर्षाची दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे ते पायोनियर आहेत की एका संस्थेने इतकी सुविख्यात संस्था ज्यांनी बाबासाहेबांना जीवनगौरव पुरस्कार सुद्धा प्रदान केलेला आहे, सन्मान केलेला आहे, बाबासाहेबांचे त्यांचे अतिशय ममतेचे अनुबंध आहेत, अशा बाबासाहेबांचा याहून वेगळा गौरव खरंच होऊ शकतो का? मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या या मुलाखतीतून या दिग्गज कलाकारांचे अनुभव आता आपण ऐकले. ज्याप्रमाणे जाणता राजा बघताना प्रेक्षक भारावून जातात, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचं व्याख्यान ऐकताना देखील प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यांच्या खुमासदार शैलीमुळे प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो किंवा आपल्या समोरच घडतोय की काय असा भासही निर्माण होतो. बाबासाहेबांनी जगभरात सुमारे 12,000 व्याख्यानं दिली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याची देही याची डोळा अनुभव घेतलाही असेल, मात्र आमच्या पिढीला हा अनुभव थोडासा कमीच आला. बाबासाहेबांच्या अनेक गाजलेल्या व्याख्यानांपैकी एक म्हणजे कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं वेडात मराठे वीर दौडले सात या गीतावरचं त्यांचं निवेदन. याच विषयावर त्यांनी जवळजवळ 1000 व्याख्यानं दिली आणि त्यापैकी त्यांच्या 90त केलेलं व्याख्यान आता आपण बघूया. कुसुमाग्रजांच्या मनामध्ये एक कल्पना आली, ती काही खोटी नाही, की बाजी प्रभूचा त्यावेळेला असं वाटलं असेल, सरणार कधी रण प्रभो तरी कुठवर साहू घाव तरी. घाव पडतायत, हल्ले होत आहेत, कुठवर लढायचं, किती लढायचं. बरोबर माणसं आहेत, फक्त 300-600 होती, त्यातली 300 माणसं महाराजांच्या बरोबर गेली आणि 300 माणसांच्याशी हा बाजीप्रभू, त्याचा भाऊ विठोजी कारके, ही सगळी मंडळी लढतायत. हायभद्रराव बांदल ते लढतायत त्यांच्याबरोबर. आणि या लढाईमध्ये त्यांची खरोखर यमानीच जणू काही परीक्षा पाहिलेली आहे की तुम्हाला मी नेणार आहे, पण तुमचंही पण एकूण किती रक्त सांडू शकता तुम्ही ते मला दाखवा. म्हणून जणू यमही त्यांची परीक्षा पाहतोय. आणि मग कुसुमाग्रज सर म्हणतायत बाजीप्रभू, सावरकरांनी ते इतकं विलक्षण लिहिलं आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना सावरकरांनी लिहिलेली ही कविता आहे की बाजीप्रभू लढतायत, भोवतालचे आपले स्वतःचे सैनिक लढता लढता मरतायत आणि ते मरत असताना बाजीप्रभू स्वतः मात्र लढतातच आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, 2 हातातली 2 हाताने घेऊन ते लढतायत. आणि जणू काही एखाद्या मरणाऱ्या सैनिकाला, आपल्या सैनिकाला ते म्हणतायत, तू मरतोच आहेस, तुला घाव लागला, तू मरतोयस तू, मग यमाला सांग की तोफेचा आवाज ऐकल्याशिवाय मी मरणार नाही. तोफे आधी मरे ना बाजी, सांगा मृत्यूला. मग आपल्या मरणाऱ्या सैनिकांना जणू बाजीप्रभू म्हणतायत. केवढी जिद्द आहे. आणि मग कुसुमाग्रजांच्याही मनामध्ये तीच कल्पना येते, सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव तरी. हे स्वातंत्र्याच्या सूर्या अर्घ्य ओततोय. दुपारी 1 वाजल्यापासून रक्त सांडलं जात आहे, लढाई चालू आहे. किती तुला अर्घ्य देऊ म्हणजे तू प्रसन्न होणार आहेस? हा जणू बाजीप्रभूंचा तो प्रश्न आहे. सरणार कधी रण प्रभो तरी. अनेक शिक्षक होते शाळेमध्ये, फारच चांगले होते. फार चांगले शिक्षक मिळायला नशीब लागतं.
आणि ते इंग्लिश शिकवायचे. आणि त्या दिवशी आम्हाला त्यांनी कविता शिकवली, ती लॉर्ड टेनिसनची कविता शिकवली. अल्फ्रेड टेनिसन हा जो प्रख्यात कवी आहे त्याची कविता ती शिकवली. कवितेचं नाव लाईट ऑफ द चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड, चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड हे कवितेचं नाव होतं. फार सुरेख कविता शिकवली. शिकवत असताना असं वाटायला लागलं की आपण रणांगणावरच होतो. इतके ते तल्लीन त्यांनी सर शिकवत होते, आम्ही शिकवत होतो. शाळेचा शेवटचा वर्ग होता, त्रास होता. शाळा सुटली, सगळी शाळा घरी गेली तरी आमचा वर्ग चालूच होता. म्हणजे संबंध शाळेमध्ये एकच वर्ग तेवढा घरात आपल्या तिथे वर्गात चालू आहे. सर शिकवत आहेत, आम्ही तल्लीन म्हणून ऐकतो आहेत. आणि ते ऐकत असताना त्यांनी कविता इतकी मला अजून ते चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. त्यांच्या हातामध्ये ते पुस्तक होतं कवितेचं आणि ते असं धरून ते आम्हाला शिकवत होते. त्यांची एक लकब होती, त्यांच्या बोटात एक अंगठी असायची आणि ती अंगठी अशी फिरवायची आणि अशी फिरवत फिरवत ते बोलायचे. त्यांची लकब होती. आता काही ना काही लकब असते, कोणाची काही पद्धत, कोणाची काही, कोणाला असं खाणं करायची सवय असते. ते तर त्यांची लकब होती, अशा करीची शिकवायची. पण आम्ही तल्लीन झालेलो होतो. कविता संपली, शिकवून संपली. वास्तविक शाळा सुटली होती, घरी जायची ओढ होती आणि तरी पण सगळे विद्यार्थी जागच्या जागेवर स्तब्ध बसलेले होते. आणि सरांनी असं ती पुस्तक हातात धरून आमच्याकडे पाहत असं म्हटलं, आहे एखादी अशी कविता मराठीमध्ये की ती अप्रतिम दर्जाची इंग्लिश लोकांच्या पराक्रमावरती इंग्लिश कवीनं लिहिलेली कविता ही. आणि तेवढ्यात अगदी पुढच्या बाकावर बसलेल्या एका पोराने हात वर केला, झेंड्यासारखा हात वर केला. म्हणजे आहे एक कविता आहे असं त्याचा अर्थ होता. आणि तो पोरगा होतो. त्यावेळेला माझं वय 1935 सालची गोष्ट आहे. मी त्यावेळेस 13 वर्षाचा होतो. असा हात वर केला. त्या बाकीची मुलं अशी पाहत होती, काय जेवढी आवडले ते. सरांनी मला विचारलं काय. त्यांच्या हातात पुस्तक तसंच होतं, अजून मला तिची आठवत आहे. आणि विचारलं काय. त्या म्हणजे आहे एक कविता. आणि मी एक कविताच म्हणायला सुरुवात केली. श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता, रण सोडू दिसेना सागर अमुचे पळता, अबलाही खरोगर खऱ्या लाज तिला आता, भर दिवस आम्हा दिसो लागली रात, वेडात मराठे वीर दौडले साथ. ते बाजूस सरता डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकेले पाय झेलेले भाले, डगजात धुळीचे दूर क्षणी क्षितिजात, वेडात मराठे वीर दौडले साथ. आगीत लोपले. शेवटी हे सगळे सैनिक चाल करून गेले, पण ते आगीत सापडावीत पाखरं, तसे ते आगीमध्ये शत्रूच्या सैन्याच्या हल्ल्यामध्ये मारले गेले. आगीत लोपले सात वीर ते मानी, खगसात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले साथ. अशी मी ती कविता म्हटली. सरांच्या हातातलं अजून मला आठवत आहे, साहेब त्यांच्या हातातलं उघडं पुस्तक तसंच होतं. असे पुस्तकातलं काही आता जे शिकवत नव्हते, पण ते विसरले होते. पुस्तक मिटवून टेबलावर ठेवायला. आणि ती माझ्याकडे अशी पाहत होती. माझ्या जवळ आले, मला म्हणले कुठून आणली ही कविता, कुठली मिळाली, कोणी केले. मी म्हटलं कुसुमाग्रज म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी ही कविता केलेली आहे. कारण त्यावेळेला कुसुमाग्रज इतके प्रसिद्धीला नव्हते. 1935 साली काही इतका गाजावाजा नव्हता ना. ते म्हणलं त्यांनीही केलेली आहे. सह्याद्री नावाच्या पुण्याच्या मासिकात ती प्रसिद्ध झाली आहे. माझ्या वडिलांनी मला ती दिली, मला फार आवडली, मी पाठ करून टाकली. माझं पाठांतर बऱ्यापैकी आहे. कधी कधीच फक्त पंचायत होते, मग मी तिथेही मग गंमत करतो. पुढची ओळ जर आठवली नाही तर पहिली ओळ पुन्हा म्हणतो. पण म्हटलं ती कविता अशी आहे. ही ती कविता प्रसिद्ध कविता. एवढी एक कविता लिहून जरी कुसुमाग्रज थांबले असते, वेडात मराठे वीर दौडले साथ, तरी सुद्धा कुसुमाग्रज हे महाकवीच ठरले असते. पण घडलं ते असं घडलं पहा
की शिवाजी महाराजांचा सरसेनापती प्रतापराव गुजर याचा मुक्काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुका आहे ना, आजरे ना, आजरं गडहिंग्लज नाही का तो भाग येतो कापशी, सेनापतींची कापशी म्हणतात त्याला. तर त्या भागामध्ये प्रतापराव गुजरांचा मुक्काम होता. महाराज प्रतापराव गुजरांच्यावरती रागवले होते हे खरंच आहे. कारण एकच वर्ष सुमारे आधी एका सरदाराचा, त्याचं नाव होतं बहलूल खान, अब्दुल करीम बहलूल खान पठाण. तो पठाण आहे, अफगाणिस्तानातला तो आहे, पण विजापूरचा सरदार आहे. आणि तो स्वराज्यावर चाल करून आला आणि प्रतापरावांनी त्याचा पराभव केला, पण त्याला दया करून सोडून दिला. प्रतापराव गुजरानं या बहलूल खान पठाणाला दया केली की पाण्या वाचून तडफत आहेत, पाणी नाही प्यायला, म्हणून त्यांनी सोडून दिलं. त्यामुळे तो गेला, तो घरी गेला म्हणजे विजापूरकडे गेला. आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळल्यानंतर महाराज प्रतापरावावर रागवले आणि महाराजांनी प्रतापरावला एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातला मजकूर उपलब्ध आहे. प्रतापरावला त्यांनी लिहिलंय की सरसेनापती, सरनौबत म्हणजे सरसेनापती, सरनौबत काय म्हणून त्याशी सल्ला केला, त्याला काय म्हणून तुम्ही त्याची तह केला, करार केला, त्याला सोडून दिला. शत्रूला सोडायचं असतं. माणसं पाण्यातून तडफडत आहेत म्हणून एक वेळ जनावरं आणि माणसं सोडली असती, सैनिक सोडले असते तरी चाललं असतं. पण त्याला तुम्ही ताब्यात का घेतलं नाही, माझ्याकडे का आणलं नाही? निदान सेनापतीला तरी ताब्यात घेऊन तुम्ही माझ्याकडे आणायला पाहिजे होतं. जर तुम्ही हे केलं असतं तर हिंदुस्थानच्या राजकारणावरती आपली सलाबत बसली असती. सलाबत म्हणजे वर्चस्व, आपला धाक दरारा. पण तुम्ही तो घालवला, तुम्ही त्याला सोडून दिला, म्हणून महाराज चिडले. आणि याच्याच पुढे 2 ओळी महाराजांनी लिहिल्यात. आता त्याला तुम्ही सोडलात तो परतोन स्वराज्यावर चाल करून येणार, कारण त्याला तो अपमान सहन होत नसेल. तो घरी गेलाय, पण तो नक्की तो परत येणार, स्वराज्यावर हल्ला करणार, खेडीपाडी मारणार, बायका पोरं गुरवासर तो मारणार. याची जबाबदारी कोणावर? याची जबाबदारी तुमच्या. तुम्ही त्याला सोडलात. आता जर तो परत आला आणि जर तुम्ही त्याला गर्दीस मिळवले नाहीत, गर्दीस मिळवणं म्हणजे पराभव करणं, गर्द म्हणजे माती. तुम्ही त्याला मातीला मिळवलं नाहीत, तुम्ही त्याला त्या गर्दीला मिळवलं नाहीत, तर आम्हा सरागडावर तळ दाखवू नका. त्यामुळं प्रतापराव अत्यंत अस्वस्थ झाले. प्रतापरावला स्वतःची चूक कळली की आपण शत्रूला सोडायला नको होतं, त्याला तरी कैद करून महाराजांच्याकडे न्यायला हवं होतं. ते नेलं नाही. महाराज रागवतात, महाराज बोलतायत, लिहितायत, ते बरोबर आहे. आपली चूक झाली. पण महाराज रागवले या गोष्टीचं दुःख प्रतापरावला फार आहे, अतिशय दुःख झालं. आणि त्या स्थितीमध्ये प्रतापराव त्याच भागामध्ये, म्हणजे आपल्यापासून जवळ आहे, पण आपले गोव्याला तो भाग जवळ आहे, कोल्हापूरचं चंदगड तालुक्यातला हा भाग आहे सगळा. आणि तिथे प्रतापराव त्याच भागात गस्त घालीत राहिले. आणि काही कालखंड गेला आणि एक दिवस बातमी आली की बहलूल खान पठाण 40,000 फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून येतोय. महाराजांचे शब्द खरे झाले होते की शत्रू आल्याशिवाय राहणार नाही, तो परत येईल. ते शब्द खरे झाले होते. बहलूल खान येत होता आणि तो कोवाड, बेळगावकडनं कोवाड आपल्या रणजित देसाईंचं गाव कोवाड, तर त्या दिशेने तो येत होता. तिथून पुढे तो नेसरीला येणार होता आणि तिथून मग कोल्हापूरकडे घुसणार होता बहलूल खान. ती बातमी प्रतापराव गुजरांच्याकडे एका मराठी गुप्तहेरानं आणली. तो गुप्तहेर दौडतच आला. प्रतापरावांचा मुक्काम त्यावेळेला त्या कापशीपाशी आहे. कापशी म्हणजे सेनापतीची कापशी म्हणतात तिथं, चंदगड तालुका तिथं आहे. तिथं असा बहलूल खान येतोय. प्रतापरावांना तिथं असताना तेवढा तो समोरून घोडेस्वार येताना दिसला. ती धूळ उसळताना दिसली. घोडेस्वार जवळ आला आणि त्यांनी बातमी सांगितली की बहलूल खान पठाण येतोय. ही बातमी सांगितली आणि प्रतापरावांचं भानच उडालं. ते भयंकर संतापले की ज्याला मी पाण्याकरता तडफडत होता म्हणून जिवंत सोडला, तोच विश्वासघाती पुन्हा माझ्यावर चाल करून येतोय. म्हणून चिडलेल्या प्रतापरावांनी एकदम
भानच विसरले ते. ज्याला आपण सणक भरणं म्हणतो ना, तशी ती सणकच भरली. आणि त्यावेळेला प्रतापरावांच्या पलीकडे त्यांचे 6 सैनिक उभे होते, घोडेस्वार साधे सैनिक तिथे उभे होते. खाली घोड्यावरही नव्हते, खालीच होते. आणि प्रतापरावांची नजर एकदम त्यांच्याकडे वळली. ते बाजूचे सरता डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावरी उठले शेले, रिकबीत टाकिले पाय झिलले भाले, डग जात धुळीचे दूर क्षणी क्षिती जात, वेडात मराठे वीर दौडले सात. त्याशी तारीख होती 24 फेब्रुवारी 1673. याशी शिवरात्र आहे. पहा आपली उपास खिचडी तर तो दिवस आहे तो शिवरात्रीचा. आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी हे घडलंय. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रतापराव त्यांच्यावर तुटून पडले आणि युद्ध पेटलं. आता युद्ध काही सामान्य आहे. 40,000 विरुद्ध 7 अशी कोणी लढाई असते. भयंकर गजब उडालेला होता. अक्षरशः आग उसळली होती. आग उसळली आगवर आग, आग बाजूंनी सबशेरी उसळल्या सहस्र कृद इमानी, आगीत लोपले 7 वीर ते मानी, खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठी वीर दौडले 7. वयाच्या 90व्या वर्षी जर एवढी ऊर्जा असेल तर बाबासाहेबांच्या तरुणपणी म्हणजे साधारण 60-65 ते किती तडफदार असतील, नाही? आता आपण ऐकणार आहोत बाबासाहेबांनी त्यांच्या 65 केलेलं स्वराज्याचे चिटणीस बाळाजी औजी यांच्या आईवडिलांवर ओढवलेल्या एका प्रसंगाचं मनाला चटका लावणारं असं कथन. आणि बाबासाहेब जसं जसं या कथेत रंग भरत जातील तसं तसं आपल्या चिपळूण केंद्राचे कार्यकर्ते संतोषदादा केतकर बाबासाहेबांच्या पोर्ट्रेट रांगोळीमध्ये कसे रंग भरत जात आहेत तेही आपण बघूया. जंजिरे मेहरूप. जंजिऱ्याच्या प्रचंड तटावरती समुद्राच्या लाटा आपटत होत्या. जंजिऱ्यामध्ये सत्ता होती सिद्दी फतेखानची. कोकण किनाऱ्यावरती दरारा होता जंजिऱ्याच्या सिद्धीचा आणि सिद्धीच्या जंजिऱ्याचा. बाळाजी आवजी चित्रे हे मुजुमदार होते जंजिऱ्याच्या सिद्धीचे. बाळाजी आवजी चित्र्यांचं वजन हे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या दरबारात इतकं जबरदस्त होतं की संशय निर्माण व्हावा की जंजिऱ्याच्या सिद्धीचा हा युवराज आहे की कारभारी आहे. पण बायकोने आग्रह फारच धरला म्हणून आवजी हरीने शेवटी मालकानं म्हटलं, हुजूर एक अर्ज आहे. बोला. नाही, अर्ज साधाच आहे की देशावरती जावं आणि आमच्या देवदेवतांचं दर्शन घ्यायचं राहिलंय आमच्या रिवाजाप्रमाणे, तर तेवढं दर्शन घेऊन यावं. आमचे 4 नातलग आहेत त्यांनाही भेटून यावं म्हणतोय. वर्षानुवर्ष उलटली, आम्ही कधी गेलो नाही. जरा वाईट दिसतं नात्या गोत्यात. आणि बायकोचाही फार आग्रह आहे. तेवढी परवानगी, जरा रजा हवी होती. मोठ्या मुश्किलनं, मोठ्या मनाविरुद्ध आवजी हरींना जंजिऱ्याच्या सिद्धीने परवानगी दिली आणि आवजी हरी निघाले. देशावर आले, देवदर्शन घेतलं, जेजुरीला आले आणि जेजुरीला अडकूनच पडले. 4 दिवसात जेजुरीहून परत यायचं होतं, त्याच्याऐवजी 10 दिवस झाले तरी त्यांचा जेजुरीचा पाय निघू शकेना. का? कारण आदिलशाही फौजा स्वराज्यावर चाल करून आलेल्या होत्या आणि त्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या झटापटी चालल्या होत्या त्या जेजुरीच्या परिसरातच. आणि त्यामुळे आवजी हरींचा रस्ताच मुळे रोखला गेला होता. ऐन लढाईच्या काळामध्ये तिथून जाणं येणं सुद्धा मोठं अवघड होऊन बसलं होतं. विजापूर दरबारचा सरदार फतेह खान हा स्वराज्यावर चाल करून आलेला होता आणि पुरंदर ते जेजुरी या परिसरामध्ये झालेल्या सगळ्या लढाया या शिवाजी महाराजांच्या फौजेत आणि त्याच्या फौजेत चाललेल्या होत्या आणि त्यामुळं रस्ते अडलेले होते. प्रत्येक लढाईमध्ये शिवाजी राजांचा जयच झाला. इतकं लहानसं वय शिवाजी राजांचं, अवघे 17 वर्षाचे, पण तरीही त्यांनी आपल्या मुठभर फौजेनिशी ओलजळभर आदिलशाही फौजेचा तुफान पराभव केला. पण अडकून राहिले जेजुरीला आवजी हरी. त्यांना फक्त या बातम्या ऐकू येत होत्या. कुतूहल वाटत होतं, कौतुक वाटत होतं, आश्चर्यही वाटत होतं. आजपर्यंत बादशाही फौजांशी कधी कोणी लढल्याचं आणि कोणी विजयी झाल्याचं ऐकवत नव्हतं. पण काहीतरी नवीनच घडतंय. मराठी माणसं लढतायत आणि विजयी होत आहेत. आवजी हरींनाही सारं कुतूहलच होतं. रस्ता जरा मोकळा झाला आणि आवजी हरी पुन्हा परत फिरले. आवजी हरी मुरुड जंजिऱ्याला परत आले.
परत आले आणि कळली बातमी ती विलक्षणच, भयंकरच. आपले मालक सिदी फतेह खान जबरदस्त आजारी आहेत हे त्यांना समजलं. 1 महिन्यात त्यांची तब्येत विकोपाला गेलेली होती आणि खरोखरच जंजिऱ्याचा सिद्धी जबरदस्त आजारी होता. काय झालं होतं ते वैद्यानाही समजेना, हाकिमानाही समजेना. आल्या आल्या आवजी हरींनी जंजिऱ्याच्या किल्ल्यात जाऊन सिदी फतेह खानची भेट घेतली. प्रकृती खरोखरच गंभीर झालेली होती. काय करावं ते त्यालाही समजेना. संध्याकाळ झाल्यानंतर आवजी हरी स्वतःच्या घरी परत आले. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. आवजी हरी देवघरात पूजा करीत होते आणि तेवढ्यात अंगणामध्ये जरा गलबल झाली. जंजिऱ्यातले सिद्दी हशम हे आवजींच्या घरावरती चालून आले आणि ते एकदम वाड्यातच शिरले. नोकर चाकरांचा आरडाओरडा सुरू झाला. रुक्मिणी कळवळून एकदम ओरडली. काहीतरी भयंकर घडत होते यातली शंकाच नाही. मुलं रडायला लागलेली होती. पूजा करीत असलेले आवजी फक्त वळून पाहतात तर त्यांना दिसले देवघरात शिरलेले सिद्दी हशम. या सिद्धींनी पूजा करता करताच त्याला धरलं आणि तसंच बाहेर ओढलं. आवजी हरींना ते घेऊन गेले. कोणालाच काही कळेना की एकदम काय झालं ते. आणि त्यांना थोडक्यात घालून त्यांना जंजिऱ्याच्या किल्ल्यात नेण्यात आणि तिथे गेल्यानंतर समजलं की आपण गेलो आणि नंतर आपणच मुळी आपल्या मालकावरती काही चेटूक केलं आणि त्यामुळेच मालकाची तब्येत बिघडली आहे अशी आपल्या मालकाची समजूत झालेली आणि त्याचा हा सारा परिणाम. आणि ज्या वेळेला जंजिऱ्याच्या किल्ल्यात नेलं त्यावेळेला जंजिऱ्याच्या सिद्धीनंच मुळी त्याला पडल्या पडल्या पलंगावरनं जा विचारला की आजपर्यंत आम्ही तुमच्यावरती इतका विश्वास ठेवला, तुमच्या शब्दाबाहेर कधी आम्ही वागलो नाही, त्याचं हे फळ तुम्हीच आमच्यावरती चेटूक करता, आमच्या मरणाची तुम्ही तयारी करता त्या शहाजीराजे भोसलेंच्या पोराला सामील होऊन. हा तर मोठा थोरला आघातच होता आवजी हरींच्या मनावर. त्यांनी खूप कळवळून सांगितलं की हे सारं खोटं आहे, हे खरं नाहीये. ज्यांनी कोणी आपल्याला सांगितलं असेल ते पूर्णपणे चुकीचं सांगितलंय. पण तरी आवजी हरींच्या शब्दावरती आता मात्र फत्ते खानचा विश्वासच बसेना आणि त्यांनी ताबडतोब हुकूम दिला की यांना पोत्यात घालून समुद्रात बुडवा आणि याच्या घरच्या सगळ्या मंडळींना पकडून आणा. आणि ज्या वेळेला या 3 मुलांना आणखीन त्या रुक्मिणीला किल्ल्यामध्ये आणलं त्याच वेळेला तिला आणि त्या मुलांनाही दिसलं की आवजी हरींना पोत्यात कोंबलं जात आहे आणि त्या पोत्याचं तोंड बांधलं जात आहे. ती ओरडत होती, ती रडत होती, ती विनवीत होती की अहो त्यांचा काहीही दोष नाही. पण तरी तिच्या देखत आणि त्या मुलांच्या देखत आवजी हरींच्या पोत्याचं तोंड बांधलं गेलं आणि त्यांच्या देखत जंजिरेच्या बुरुजावरून त्यांना समुद्रात भिरकावून देण्यात आलं. एक अमौलिक नररत्न समुद्राने गिळून टाकलं. एका क्षणात रुक्मिणी विधवा झाली होती. एका क्षणात ती 3 पोरं ही वादळात सापडून संकटात अडकली होती. आणि या तिघांनाही आईसह ताबडतोब गुलामांच्या व्यापाऱ्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम जंजिऱ्याच्या सिद्धीने सोडला. गुलामांच्या व्यापाऱ्याला बोलावण्यात आलं. त्याच्या ताब्यात ह्या रुक्मिणीला आणि त्या 3 मुलांना देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की हिंदुस्थानच्या किनाऱ्यापासून जास्तीत जास्त दूर या 3 मुलांना आणि या बाईला विकून जी रक्कम येईल ती ताबडतोब इथं सरकारी खजिन्यात भरा. आज्ञेप्रमाणे गुलामांचा व्यापारी रुक्मिणीला आणि त्या 3 मुलांना घेऊन निघाला. गलबतावरती ह्या 4ही माणसांना चढवण्यात आलं. गलबत सुरू झालं. संध्याकाळ झाली आणि एकदम गलबत अतिशय वेगानं हालायला लागली. समुद्राच्या लाटा थडाथड गलबतावरती आपटत होत्या. असलेल्या एका बारीकशा झरोक्यातून समुद्राच्या पाण्याचे थेंब तिच्या अंगावरती पडत होते. आकाशात उगवलेले तारे हालताना दिसत होते. तिला एवढंच जाणवत होतं की गलबत अतिशय जोरात हलताय. नक्की वादळ झालेलं आहे. वादळच झालं. पिण्याच्या पाण्याचे रांजण सांडून गेले होते. गलबताची शिडं फाटून गेलेली होती. गलबत पुढे नेण्याची शक्यताच उरलेली नव्हती. पुढे न्यावं तर प्यायला पाणी नाही, मागं फिरावं तर जंजिऱ्याच्या सिद्धीच्या पुन्हा तडाख्यात सापडणं आणि मरण ओढवून घेणं याशिवाय दुसरी गोष्टच घडत नव्हती हे गुलामांच्या व्यापाऱ्याला कळून चुकलेलं होतं. काय करावं ते क्षणभर त्याला समजतच नव्हतं. पण शेवटी त्यांनी ठरवलं की मागं फिरलंच पाहिजे. फक्त जंजिऱ्याच्या किनाऱ्याला न लागता जरा थोडं उत्तरेच्या बाजूला किंवा दक्षिणेच्या बाजूला जर आपण गेलो तर पुन्हा तयारी करून आपल्याला प्रवासाला निघता येईल. आणि म्हणून त्यांनी आपलं जहाज वळवलं
ते दक्षिणेच्या बाजूला कोकणच्या दक्षिण किनाऱ्याला जहाज परत फिरलं. तिसऱ्या दिवशीची सकाळ झाली. तिच्या खोलीचं दार उघडलं गेलं. गुलामांचा व्यापारी तिच्या दाराशी आला आणि म्हणाला, बाहेर चला. ती आपल्या 3 पोरांना बरोबर घेऊन खोलीच्या बाहेर आली आणि गलबतावरून पाहते तो समोर किनाऱ्यावरती अनेक घरं होती. अनेक माणसांचा वावर चाललेला होता. सारी घरं आणि सारी माणसं ओळखी ओळखीसारखी वाटत होती. त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं, पण त्यांचे कपडे, त्यांचं राहणं चालणं हे सारं मराठी माणसासारखंच दिसत होतं. तिला असं वाटलं, जिथं कुठं आपल्याला न्यायचंय आणि विकायचंय ते हे ठिकाण, ते हे गाव, हे तर अगदी आपल्या गावासारखंच दिसतंय. आणि म्हणून तिने गुलामांच्या व्यापाऱ्याला विचारलं की हे कोणचं गाव? गुलामांच्या व्यापाऱ्यांनी उत्तर दिलं, ये राजापूर है. आणि राजापूर म्हटल्याबरोबरच तिच्या अंगावरती शहारे उठले आणि 3 पोरं आणि ती बाई राजापूरच्या बाजारात आणली गेली. राजापूरच्या दलालाकडे तिला सोपवण्यात आलं आणि चबुतऱ्यावरती 3 पोरं आणि ती आई विक्री करता काढली गेली. किंमत पुकारली जाऊ लागली. समोर माणसांचा फार मोठा जमाव जमलेला होता आणि किंमत पुकारली जात होती. 1 बाई, 3 पोरं, 1 वार, 1 वार, 2 वार. किंमत पुकारली जात होती आणि वार चढत होते. 50 रुपये 1 वार, 51 रुपये 1 वार, 51 रुपये 2 वार. किंमत रुपयांनी चढत होती. जशी जशी किंमत पुकारली जात होती तसं तसं तिचं नशीब फिरत होतं. कोणी 52 रुपये म्हटलं तर त्याच्या घरात जाऊन पडायचं हे निश्चित होतं. 52 रुपयाचे 53 रुपये दुसऱ्या कोणी केले तर त्याच्या घरात जाऊन पडायचं हेही ठरत होतं. 53चे 54 झाले की नशीब पुन्हा उडी मारत होतं. 54चे 55 झाले तर पुन्हा नशीब तिसऱ्या घरात उडी मारत होतं. एवढ्यात पाठीमागच्या बाजूनी किंमत पुकारली गेली, 60 रुपये. एकदम 55 रुपयाची 60 रुपये किंमत झालेली पाहून साऱ्यांनी जरा चमकून पाहिलं. एका सिद्ध्यानं किंमत पुकारली होती आणि तो आतापासूनच जणू हक्क सांगायला लागलेला होता, कारण त्याला खात्री होती की 60चं कुणी 61 करणार नाही. आणि म्हणून तो हातातली थैली घेऊन पुढे सरकायलाही लागला होता गर्दीतनं. आणि ती मात्र कळवळली होती की एका सिद्धीच्या तडाख्यातनं सुटलो आपण दुसऱ्या सिद्धीच्या तडाख्यातच सापडतो आहोत. आणि तो जवळ येऊन चबुतरापाशी पोहोचलाय पण. आणि त्यांनी गुलामांच्या दलाला सांगितलंय, 3 वार पुकारो, 3 वार, 3 वार. पण तरी गुलामांचा व्यापारी, गुलामांचा तो दलाल अजूनही रेंगाळत होता 2 वारवरती. आणि एवढ्यात पाठीमागच्या बाजूने एकदम किंमत पुकारली गेली, 100 रुपये. आणि साऱ्याच बाजाराने एकदम नजर टाकून पाहिली की कोण हा हरीचा लाल की जो 60ची किंमत एकदम 100 रुपये करतोय. ज्यांनी कोणी किंमत पुकारली होती तो धनिक पुढे आला. पण ज्या वेळेला तो पुढे यायला लागला त्यावेळेला मुलं आईच्या भोवताली चुळबुळ करायला लागली. आईने आपला पदर डोक्यावरनं पुढे सरकवला, जरा डोळ्यावर पदर घेतला आणि तिन्ही पोरांना तिने हाताने दाबलं की पोरांना बोलू नका, गडबड करू नका. किंमत पूर्ण भरून त्या धनिकानं ही बाई आणखीन ती 3 पोरं आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांनी सांगितलं, चला. धनिक पुढे चालायला लागला. 3 पोरं आणि रुक्मिणी ही पाठीमागून चालायला लागली. रस्त्याने चालले होते. पुढचा धनिक चालत चालत गेला आणि स्वतःच्या घरापाशी जाऊन पोहोचला. तो घराच्या दरवाजातून अंगणात आला. रुक्मिणी आणि तिची 3 पोरं त्यांनी घराचा उंबरा ओलांडून अंगणात पाऊल टाकलं आणि अंगणात प्रवेश केलेला धनिक एकदम वळला आणि त्यांनी एकदम हाक मारली, ताई हे काय झालं? तो तिचा सख्खा भाऊ होता. त्याचं नाव विसाजी शंकर तुंगारे. ती त्याची सख्खी बहीण होती. त्यानं आपली सख्खी बहीण आणि 3 मुलं ती विकत घेतली होती 100 रुपयाला आज बाजारात. मंडळी, चतुरंग प्रतिष्ठान गेली 36 वर्ष दिवाळी पहाट साजरी करत आहे. रांगोळ्यांची सजावट, पणत्यांची आरास, आकाश कंदील,
सगळ्यांचं सुगंधी अत्तराने स्वागत, फराळ, गाण्यांची मैफिल आणि एखाद्या समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेला भाऊबीज भेट अशा सप्त वैशिष्ट्यांनिशी ही दिवाळी पहाट नेहमी साजरी केली जाते. सद्य परिस्थितीत मात्र या सगळ्या गोष्टी करणं जरी शक्य नसलं तरी भाऊबीज भेट देण्याची परंपरा मात्र संस्थेने कायम ठेवली आहे. या वर्षीची भाऊबीज भेट ही पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेला देण्यात येत आहे. ज्या संस्थेत बाबासाहेबांनी कित्येक वर्ष संशोधनाचं काम केलं, अनेक ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला, त्यावर लिखाण केलं, त्याच संस्थेला आणि खुद्द बाबासाहेबांच्या हस्ते ही भाऊबीज भेट देण्यात येत आहे, हा खरंच एक अपूर्व योगायोग आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने संस्थेचे सचिव श्री पांडुरंगजी बलकवडे याचा आनंदाने स्वीकार करताना आपण बघत आहोत. आता आपण वळूया बाबासाहेबांच्या कृतज्ञता सन्मानाकडे, आपण त्यांना केलेल्या आदरपूर्वक नमस्काराकडे. गेले 2 दिवस आपण बाबासाहेबांचे विविध पैलू ऐकले, बघितले. अनेकांनी त्यांच्याविषयी कथनही केलं. या शिवशाहिराचा झंझावात आपण आखोदेखा अनुभवला. ज्या बाबासाहेबांनी आपलं अख्खं आयुष्य शिवकालीन इतिहास अभ्यासण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी वाहून घेतलं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून चतुरंग प्रतिष्ठानने यंदाची दिवाळी पहाट साजरी केली आणि त्यांच्या घरी जाऊन अगदी कौटुंबिक पद्धतीने आपल्या मनातलं स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मानही केला. हा कृतज्ञता सन्मान सोहळा आता आपण बघूया. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे आज शतायुषी झालेत. वयाच्या 77व्या वर्षी बाबासाहेबांना चतुरंगाचा जीवनगौरव पुरस्कार देण्याचं सौभाग्य चतुरंगाला मिळालं. त्यावेळेचं बाबासाहेबांचं जीवनगौरव पुरस्काराच्या मनोगताचं भाषण बाबासाहेब आत्ता आठवत आहे. त्यावेळी बाबासाहेब अनेकदा म्हणत होते की मला चतुरंगाला काहीतरी द्यायचं आहे, मला चतुरंगाला काहीतरी द्यायचं आहे, चतुरंगांनी ते माझ्याकडनं मागून घ्यावं. आज शतायुषी बाबांना आम्ही सर्व कार्यकर्ते आम्हाला तुमचा शुभ आशीर्वाद द्यावा असं मागतोय. मी नमस्कार करते आणि हा आशीर्वाद केवळ चतुरंगालाच मिळावा असं नाही, तर आमच्यासारखं समाजात काम करणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या कार्यकर्ते मंडळींना तुमचा शुभाशीर्वाद असावा असं मागतोय. हे मागणं आज इथे मागतोय. कुठलंही मागणं मागताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं म्हणतात. हात नेहमी आपले काहीतरी देणारे असावेत. तर आमच्या मनातली कृतज्ञतेची भावना आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करतो आणि ही भावना, हे हात सुद्धा तेवढेच शुभंकर असावे असं आम्हाला वाटतं. चतुरंग घरातलेच असलेले, खरं म्हटलं तर चतुरंगाचे पालक, त्याहीपेक्षा चतुरंगाचे आजोबा असं मी त्यांना म्हणेन. आणि चतुरंगाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी असलेले गोबम देगलूरकर सर आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सगळ्या वस्तू आपण बाबासाहेबांपर्यंत त्यांच्या हाती आपल्या भावना पोहोचवल्या. धनश्रीताईंनी लेखन केलेलं हे कृतज्ञापत्र. धन्यवाद सर. मी देगलूरकर सरांना विनंती करीन की त्यांच्या मनात आता जे आहे ते मनोगत त्यांनी व्यक्त करावं. हिमालयाचा रजत मुकुट शिरावर धारण करणाऱ्या नीलसिंधू जलधौत चरणा अशा भारत मातेच्या पावन पोटी जे नररत्न जन्माला आले, त्यापैकी आज आपल्या भाग्याने एका नररत्नाच्या समोर आपण थांबलो आहोत.
इतिहासामध्ये आपल्याला असं दिसेल की अनेक लोकांनी इतिहास निर्माण केला, इतिहास लिहिला. त्यांच्याबद्दल असं म्हणता येईल की झाले बहु होतील बहु, परंतु याच सम हाच, असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला जवळून पाहता आलं. बाबासाहेब आपल्याला ओळखतात म्हणल्यावर आपण आपल्याला भाग्यवान समजतो. एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या चतुरंगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अगदी जवळून योग्य पद्धतीने पाहता आली, त्यांचा सत्कार करता आला आपल्याला. हे मोठं भाग्य आहे. इतिहास लिहिणारी माणसं आहेत, पण इतिहास जगणारी माणसं कमी आहेत. त्यापैकी अर्थातच बाबासाहेब एक. इतिहास लिहिणारी माणसं आहेत, इतिहास सांगणारी माणसं कमी आहेत. आणि सांगणारी जी आहेत त्यांचं वक्तृत्व पाहिलं तर ज्या इतिहासाच्या सांगण्यामुळं माणसं प्रस्फुरित होतात आणि ते होताना प्रबोधनही त्यांचं होतं, असे इतिहासकार आणखी दुर्मिळ असतात. एका हाताने, डाव्या हाताने आणि उजव्या हाताने सारखंच लिहिणारी माणसं आहेत असं आपण म्हणतो, ऐकतोही सुद्धा. पण उत्तम वक्तृत्व आणि उत्तम लेखनशैली या दोन्ही गोष्टी आणि शिवाय ते लोकांपर्यंत नेण्याची धडपड, आस फार कमी लोकांना असते. मी अमुक शोध लावला, मी तमुक शोध लावला असं म्हणणारी माणसं आहेत, पण ते शोध जनमानसापर्यंत नेणारी माणसं कुठे? आणि बाबासाहेबांचं कर्तृत्व मी असं मानेन की त्याने शिवाजी महाराजावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जे ग्रंथ निर्माण केले त्या ग्रंथांना तोड नाही, जोड नाही. इतकं उत्कृष्ट भाषण बाबासाहेब देतात, तितकंच उत्कृष्ट लेखन त्यांचं आहे. आणि भारदस्त मराठीबरोबरच लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारं असं ते लेखन असतं. तुम्ही त्यांचं भाषण ऐका, त्यांचं लेखन वाचा, तुमच्या असं लक्षात येईल की हे एक विलक्षण असं रसायन आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण सांगतो. मला अनेक इतिहासकार भेटले, प्रोफेसर विशेषतः इतिहासाचे. ते म्हणले शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हालाही माहीत आहे. मी म्हटलं पण तुम्ही भाषणाला उभं राहिल्यावर कोणी ऐकतं का? बाबासाहेब भाषणाला उभं राहिले म्हणजे लाखोनी लोक तिथे गोळा होतात. आणि हा मनुष्य इतिहास समृद्ध जरी असला तरीसुद्धा लोकांमध्ये मिसळावं, त्यांना आपलंसं करावं, अहंकारविरहित निरलस असं एक व्यक्तिमत्व आहे. विद्वत्तेचा डौल नाही, कर्तृत्वाची मोठीशी अशी ताठ कॉलर करण्याची वृत्ती नाही. लोकांमध्ये जाऊन लोकांपर्यंत हा विषय नेण्याची त्यांची जी धडपड आयुष्यभर चालली, त्याला तोड नाही, त्याला जोड नाही. म्हणून असं आपल्याला वाटतं की बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्यावर जे ग्रंथ लिहिले ते ग्रंथ आज शिवोपनिषद अशा तुलनेचे आहेत, अशा तोलामोलाचे आहेत. आणि उपनिषद फार माणसं वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, ते ऋषींचं काम आहे. पण ह्या ऋषींनी शिवगीता लिहिली, जी घरोघरी आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. तेव्हा एवढं मोठं कर्तृत्व आज आपण जवळून पाहतो. आपल्याला त्यांचा सत्कार करता आला, याच्यामुळं चतुरंग आणि चतुरंगचे कार्यकर्ते हे खरोखर स्वतःला धन्य मानतात असं मला वाटतं. नमस्कार बाबासाहेब. धन्यवाद सर. त्याच्यानंतर मी बाबासाहेब पुरंदरे यांना विनंती करीन की त्यांनी या प्रसंगी आम्हाला सगळ्यांना, चतुरंग कार्यकर्त्यांना शुभाशीर्वाद द्यावे. सा मां पातु
सरस्वती, भगवती, अगदी खरं सांगतो की आपल्याला 100 वर्ष लागत आहेत, आपल्याला 100 वर्ष लागतात. आणि मी एक गोष्ट नकळत केली, ती होतं खरंच केली, तीच सांगणार आहे. आणि ती म्हणजे गेल्या 100 वर्षाचा आपल्याला आयुष्याचा हिशेब काढता येईल का, तर थोडंफार जमलं, फारसं जमलं नाही. एक तर पहिलं 6-7 वर्षाचं काय आठवायचं, अगदी थोडंसं वर्ष आठवायला लागलं, अगदी किरकोळ, म्हणजे त्यात काही फार जम नाही. वयाच्या 8व्या वर्षापासून मग जरा आठवतं आज, अगदी चांगलं आठवतं आहे. तारखा वगैरे काही आठवत नाही आहेत, पण तो कथानक जे घडलं ते घटना या मात्र आठवतं. आणि त्याची संकलन जेव्हा मला कळायला लागलो, त्यावेळेला मी मधामध्ये चपापलो. खरे 100 वर्षाच्या मानाने आपण समाजाला म्हणा किंवा कुटुंबाला म्हणा, आपल्या इष्टमित्र दोस्तांना म्हणा, आपण काय दिलं, आपण जे दिलं नक्की दिलं, पण ते दिलं ते अत्यल्प दिलं. जास्त देण्याची नक्की ताकद होती, पण आपण दिलं नाही. हा पण गुन्हा केला. मला ज्यावेळेला परमेश्वरांनी वरनं पाठवलं, किंवा माझा जन्म झाला 1922 साली, तर त्यावेळेस ते नक्की त्याला ते मला त्यावेळेस म्हटलं असेल की तुला 100 वर्ष देतो आहे, हे इतकं कर. आणि मी काही केलं नाही. म्हणजे आता जे घडलं ते त्या मानानं खर्च कमी झालं. जास्त घडवण्याची नक्की ताकद होती. आत्मविश्वास आहे, घमेंड नाही, खरंच आहे. घडलं असं काही कारण नाही. आता घडलंच नाही आहे तर घमेंडाचं पण नाही. पण तू काहीतरी चांगलं करावं, काहीतरी बरं करावं आयुष्यामध्ये, चांगलं करून मग आपण जावं. कारण माणसं मरताना हे मी अवतीभोवती पाहतच होतो की हा गेला, तो गेला, तो हे काही गेले म्हणजे कुठे गेले, त्यावेळी काही ते डोक्यात आलं. आता यायला लागलं की आता आपण जाणार, कुठे जाणार. जेव्हा जाऊ तेव्हा कदाचित तो परमेश्वर आपल्या मनामध्ये आहे, तो आपल्याला विचारणार, तुला 100 वर्ष देऊन पाठवलं होतं, तू काय जीव लावलीस, बोल. आणि मग आपण काय सांगायचं, आपण त्यावेळेला नक्कीच नापास झालेलो असतो. आता काय उपाय होते, आता फक्त एकच करता येईल, शक्य आहे ते म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांना मदत करणं. आणि आज माझ्याभोवताली एक 6-7 तरी विद्यार्थी असेल की जे त्या विषयावर प्रेम करतात. त्याची ताकद किती आहे ते मी पाहिलेलं आहे, पण आहे ताकदही आहे असं दिसून आलेलं आहे थोडंफार. पण त्या विषयावर फार प्रेम आहे, इतिहासावर फार प्रेम आहे. तर त्या इतिहासाकडे आज कोणत्या दृष्टीने पहा, या दृष्टीने मी तर सांगायचा प्रयत्न करतो की ते असा इतिहास पहा, वृक्ष, तारीखवार, हे सगळ्या गोष्टी कळतील, लोकांना कळतील. आवश्यकही आहेत त्या. पण ते एक वेळ नाही कळलं तरी चालेल. शिवाय महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी झाला का 18 फेब्रुवारी झाला, चुकली एखादी तारीख तर चुकली. पण त्यांनी काय केलं हे जर आपल्याला सांगता आलं तर फार महत्त्वाचं आहे. आणि असा प्रयत्न आपण करावा. त्या एक दिवस ते गेल्या वर्षातून बोलतो मी, एक दिवस त्याला खरंच एका विद्यार्थ्याने विचारलं, तो त्या धाडसी होता जरा, होता म्हणजे आहे, लहान आहे, शाळकरी किंवा शाळा वळवून थोडंसं 2 पुढे गेलं आहे, कॉलेजमध्ये गेला. त्याच्यावर मला धाडसाने विचारलं, तर तुम्ही शिवाय महाराजांनी असं केलं, ते तसं केलं, अशा गोष्टी खूप सांगता. आम्ही चकित होतो की इतक्या बरोबर सांगता
की जणू की तुम्हीच त्यावेळेला होता, तुमच्या देखतच घडल्या अशा तुम्ही सांगता. तो लो मी प्रयत्न करतो आणि सुदैवाने स्मरणशक्ती चांगली ती देवाने दिलेली की स्मरणशक्ती आता एक वेळ लिहिली पण तो तरी चांगली आहे. धाडकन सांगतो आणि करेक्ट असतो, बरोबर असतं. त्या मी म्हणलं सांगतो मग त्याचा म्हणाला तुम्ही स्वतः इतकं स्मरणपूर्वक इतिहासाचं मनन चिंतन कथन करता. तुम्ही स्वतः यातले शिवाजी महाराज किती घेतलेत त्याला मग काय म्हणायचं होतं ते स्पष्ट होतं. यातले शिवाजी महाराज तुम्ही किती घेतले, तुम्ही स्वतः घेतलेले का फक्त जाईल असे करावे तसे करावे, तुम्ही स्वतः किती झालात. मग मात्र खरोखर माझे आतले डोळ्याचे काय म्हणतात ना कुठे थोडं आहे पण तो ते डोळे उघडले. अरे खरं आहे की मी स्वतः शिवाय बरोबर की आवडत की ते करे लोकांना सांगितलं अगदी दिवसाच्या घडत सांगितलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती फारशी होणार नाही. मी स्वतः किती घेतलं त्या बाबतीत मात्र मला एकही विषय असा सापडला की आपण घेतला आहे त्या ठिकाणी ते 2 पावलं ते ठेच लागते, 3 पावलं ते ठेच लागते. तर हे नाही जमलं, हे आपण केलेलं नाही, हे आपण केलेलं नाही, या ठिकाणी चुकलो, या ठिकाणी पाप केलं आपण, पाप ज्याला जगामध्ये पाप म्हणतात तर ते केलं आहे. आपण चुका केलेल्या आहेत. खोटं बोलणं तर काय काय ते रोजच चालतं. पण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या सारखा भगवान गोपाल कृष्णासारखा काहीतरी गुण उचलला आणि 1% का होईना 2% का होईना पण मी तो घेतला आणि कृतीत आणला, स्वतःच्या दैनंदिन जीवनात आणला. असं काही घडलं का ते इथं मग मी ठेचकाळलो असं नाही. आणि गेले 1 वर्षापासून किंवा आदिवासच करतोय एक गुण मी शिवाजी महाराजांचा न्याहाळला होता, न्याहाळत आलेला आहे. तो माझ्या लक्षात आलेलं आहे की त्यातल्या त्या चोपा आहे, तसं चोपा नाही आहे पण त्यातल्या कोणता गुण दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कधीही चुकवायची नाही. 2 म्हणजे 2 कारण सांगत बसायचं नाही. तिकडं गर्दी होती, तिकडं ट्रॅफिक फार होता, पाऊस पडला, कारण सांगू नका. बोला काय वागणार का की दिलेला शब्द आणि दिलेली वेळ. शब्द दिलेले एखाद्याला की मी तुझ्या करता हे अमकं अमकं करेन, करणार का? वचन देण्यात काय अर्थ नाही. करणार का तर ते वचन नाही तर फोकट तुझी बडबड फळ. हे इथं मात्र मी स्वतः थोडं सावध. पण असं वाटलं सगळं काही नाही पण थोडंसं करते. आणि मी गेली कित्येक वर्ष ते पहिल्यापासून करत आलोच आहे की दिलेली वेळ कधी चुकणार नाही. पुरंदरेला 9 वाजता स्टेशनवर येणार आहेत. येणार मी येणार. अगदीच कुठे अपघात बिघात झाला तो त्याला काही निरूप आहे. फक्त त्यांनी शब्द दिला ना येणार मी येणार. त्यांनी अमुक करणार म्हणजे करणार नक्की करा ते खाते ठेवा. अरे होतं एकदा गमत राहिली. मी सातारच्या राजवाड्याकडे जात होतो. बैठक होती आमच्या ट्रस्टची बैठक होती आणि राजमाता सुमित्रा राजे भोसले राजमाता म्हणजे आत्ता जे राजे आहेत त्यांच्या आजी त्यांना त्या फार स्वभावाने फारच चांगल्या होत्या, फारच. तर त्यांचे सेक्रेटरीला म्हणाले इतके होते इतके मित्र कमी आहेत. त्याच्यावर नंबर मग अजून तुमचे बाबासाहेब आले नाही
येते ते तुमचा आज होता तो जो खोडचा होता. तुमचं ज्याचं कौतुक करता तुम्ही फार वेळ 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 घड्याच्या पेक्षाही जास्त दिमाग तुमच्या भावाचा तुम्ही करता ते अजून आलेले नाही. आणि आपली बैठक अमुक वाजता नक्की आहे. त्याचं ते काय आले खरोखर मी सोडून आयोग आहे घोडा पण तू माझी आबरू त्यावेळेला वाचली असं मी समजतो. पण तू इतके वेळ माझ्याच्या मी फरक फरक कडक आधी आधी मी माझी वेळ मग आम्ही आज 5 वाजता म्हणजे 5 वाजता आलो ना. पण काही वेळेला दुसऱ्यावर आवडून जातं. होय होय. की आपण खूप ठरवलो पण त्यांनी ठरवलेलं नाही होतं त्यामुळे ते तुमची वेळ चुकवणार. पण मी दिलेला शब्द आणि दिले आपल्याशी मोकळेपणे बोललो मोकळेपणे तुमचे विचार मांडले ते अगदी प्रामाणिकपणे मांडले एवढे आपण धन्यवाद बाबासाहेब. खरंच आज आम्हाला सगळ्यांना मात्र खूप धन्य वाटतंय. नमस्कार. खरं तर आभार हा शब्द चतुरंगाच्या शब्दकोशात नाही, परंतु त्याचवेळी कृतज्ञतेसारखं दुसरं काहीही आनंदाचं नाही याची धन मात्र चतुरंगामध्ये भरपूर आहे. गेल्या 2 दिवसात चतुरंगाची ही सुवर्ण महोत्सवी दिवाळी पहाट ज्या अष्टरंगांनी रंगवली आणि आमचा आनंद शतगुणित केला, या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञतेशिवाय वेगळं काय असणार. अगदी हा आनंद या कृतज्ञतेची संधी सगळ्यात पहिली कुणी दिली असेल तर ती बाबासाहेबांनी. हा असा कार्यक्रम त्यांच्यासाठी साजरा करायला त्यांनी मनापासून अनुमती दर्शवली, तीही खूप मोठी गोष्ट होती. नाहीतर सर्वसाधारणपणे अशा पद्धतीसाठी माणसं बाजूला राहतात. बाबासाहेबांनी घरचं माणूस म्हणून चतुरंगाला ही परवानगी दिली आणि चतुरंगाला भरपूर सुख समाधान आनंद या सगळ्याची धन झाली. विविध प्रकारचे कार्यक्रम करताना त्यातला जाणता राजा जो एक वेगळा मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी या निमित्ताने पहिल्यांदा पुढे आला. त्या मुलाखतीत सहभागी झालेले डॉक्टर प्रसन्नजी परांजपे, श्रीमान राजेंद्रजी ढोमे, संजयजी पुरंदरे, अभिषेक भैया जाधव आणि या सगळ्यांना अतिशय सुरेख पद्धतीने बोलतं करणारे पुण्यातले ख्यातनाम निवेदक मिलिंदजी कुलकर्णी, या सगळ्यांनी जाणता राजाचा कार्यक्रम सर्वांच्या मनामध्ये पुन्हा एकदा स्थानापन्न केला. बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना शब्दरूपात द्यायची कृतज्ञता ज्या पत्रात मांडून धनश्रीताईंनी दिली त्या त्यांच्या शब्दांकनाला जोड नाही तोड नाही. त्यामुळे अतिशय सुंदर कृतज्ञता पत्र करून देणाऱ्या धनश्रीताई आणि अतिशय सुरेख पद्धतीने त्याची सजावट करणारा आमचा अलिबागचा कार्यकर्ता सतीश मोडकरकर आणि या सगळ्या चतुरंगाच्या भावना वस्तुरूपानं बाबासाहेबांच्या हातात देण्यासाठी शुभंकर असे आमचे घरचेच हात जे आमच्या ज्येष्ठ पितामहांचे डॉक्टर गोबन देगलूरकर सरांचे आम्हाला लाभले, तो देखील आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद. चतुरंगाची प्रतिवर्षीप्रमाणे असणारी भाऊबीज भेट यावर्षी भारत इतिहास संशोधन मंडळाने स्वीकारली आणि ती स्वीकारण्यासाठी सचिव श्रीमान पांडुरंगजी बलकवडे स्वतः उपस्थित राहिले, याचाही आनंद आमचा खूप मोठा आहे. या विविध अटेम्प्सच्या कार्यक्रमांचं शूटिंग करण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांच्याच घराला चिकटून असलेलं राजलक्ष्मी सभागृह ज्यांनी अतिशय प्रेमाने दिलं ते विवेकजी पाध्ये, विविध प्रकारच्या मार्गदर्शनासाठी आणि अनेक सूचना आम्हाला चांगल्या पद्धतीने सुचवण्यासाठी जे आमच्या पाठीशी राहिले ते अमृतराव पुरंदरे, किशोरदादा सरपोतदार, या सगळ्यांनी आमची आनंदाची धन अधिक अधिक वाढवत नेली. या दिवाळी पहाटचा निरोप सर्वांपर्यंत पोहोचवणारे आमचे वृत्तपत्र मित्र, त्यासाठी सुंदर बाईट्स देणाऱ्या आमच्या मृणालताई देव, आमचा दिग्पाल दादा लांजेकर,
आणि हा सगळा आनंद घरात बसून लुटताना चतुरंगाला मनोबळ आणि पाठबळ देणारे आपण सर्व घराघरात बसलेले चतुरंगाचे चाहते रसिक, या सगळ्यांच्या प्रती चतुरंगाच्या मनातली ही कृतज्ञता व्यक्त करताना मला खूप समाधान वाटतंय, खूप आनंद होतोय. त्या आनंदासोबतच तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.